श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः औदुम्बरात्तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा कृष्णा तिरिवास करोनी उझा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। श्रीपाद श्री वल्लभ या आपल्या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। आणि हा व्हिडिओ यथावकाशे यूट्यूबवर बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू आहे आणि आपण सगळे गुरुभक्त, आपण सगळे दत्तभक्त आषाढी एकादशीच्या नंतर ज्या कुठल्या गुरुपरंपरेचे आपण पाईक आहोत, ज्या कुठल्या गुरुपरंपरेला आपण मानतो, ज्या कुठल्या गुरुपरंपरेमध्ये आपण अनुग्रहित आहोत, ते सगळे साधक, उपासक, दत्तभक्त, गुरुभक्त म्हणून मी कधीही म्हणताना, माझ्या पोस्टमध्ये लिहिताना किंवा जेव्हा केव्हा या माध्यमातून आपल्याशी सुखसंवाद करीत असतो त्यावेळेला दत्तभक्त असं फक्त म्हणत नाही। हा भेद माझ्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी नाही। पण कोणी साईबाबांना मानणार असेल, साईबाबा हे तत्व शेवटी दत्त स्वरूपच आहे। कोणी गजानन महाराज या स्वरूपात त्या गुरुतत्वाला कोणीतरी स्वीकारलं असेल, कोणी योग मार्गातले आपले कोणी गुरु असतील त्यांना मानत असतील, कोणी ध्यान मार्गातले कोणी गुरु सद्गुरू कोणाला लाभले असतील। त्यामुळे मी म्हणताना दत्तभक्त म्हणजे जे अक्कलकोट स्वामी आणि नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्रयमूर्ती दत्त यांनाच केवळ मानतात असं नव्हे, तर शिर्डी साईनाथांना मानत असतील, गजानन महाराजांना मानत असतील, अक्कलकोट स्वामींना मानत असतील, ज्या कुठल्या गुरु परंपरेत कोणी कोणी असतील त्या सगळ्या दत्तभक्तांना आणि गुरुभक्तांना वंदन असं नेहमी म्हणतो।
कारण शेवटी त्या सगळ्या गुरुपरंपरा या अंततोगत्वा दत्त महाराजांच्या पर्यंत गुरुतत्वापाशी जाऊन पोचतात. मागे एकदा बोलताना मी असं म्हणालो होतो की आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आकाशात पडलेले कुठलेही जलबिंदू त्याचे ओहोळ बनतात, त्याचे वेगळे पाट बनतात, त्यातनं ते पाणी होतं, त्याचे ओहोळ येतात, ते सगळे संमिश्राचे सगळे ओहोळ एकत्र येऊन त्याची बनते पुढे नदी. आणि ती नदी त्या त्या ठिकाणी उत्पन्न होते, ती त्या त्या प्रांतातनं वाहत वाहत तिथल्या लोकांना समृद्ध करत त्यांचं सौभाग्य, त्यांचं भाग्य, सौभाग्य त्यांचं उजळत पुढे पुढे निघत असते. एखाद्याची 2-3 एकर शेती असेल, पण छान असा कृष्णाकाठचा जमीन आहे, कृष्णावेणी माता वाहते, त्या कृष्णावेणी मातेच्या प्रभावाने वाहते, त्याच्यामुळे त्या 2-3 एकरामध्ये त्याचं आयुष्याचं सोनं होऊन जातं. बऱ्यापैकी ऊस निघतो, कारखान्याला जातो, अख्खं वर्ष त्याचं त्याच्यात निघतं. म्हणजे ती नदी जाता जाता किती जणांना समृद्ध करत जाते, कित्येकांचं भाग्य उजळतं तिच्यामध्ये स्नान करून, कित्येकांची पापं नष्ट होतात. पण अंततोगत्वात ती नदी नर्मदा असो, ती नदी कृष्णा असो, ती नदी आणखीन कुठलीही असो, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, कुठलीही नदी असो, त्या त्या प्रांतातल्या लोकांना ती सुशोभित करत, तिथला प्रांत सुशोभित करत, तिथल्या लोकांना समृद्ध करत शेवटी अंततोगत्वा ती जाते कुठे, तर ती शेवटी जाऊन मिळते म्हणाले समुद्रालाच. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. अगदी तेच सूत्र परमार्थात सुद्धा इथे आहे. आपण कुठल्याही गुरुपरंपरेला मान्य करत असाल, केवळ गुरुपरंपरा कशाला, तुम्ही रामाचे भक्त असाल, तुम्ही कृष्णाचे भक्त असाल, तुम्ही देवीचे भक्त असाल, तुम्ही ज्या कुठल्या देवताचे उपासक असाल, तरी शेवटी ती सगळी साधना, ती उपासना, ती आराधना भगवान अत्रिपुत्र दत्तात्रयांपर्यंत जाऊन पोचते. रंगावधूत महाराजांनी फार सुंदर वर्णन करून ठेवलंय. राम कृष्ण रूपे ते एम किधी लीला ओ कैतेम. रामही तुम्हीच आहात, कृष्णही तुम्हीच आहात, आणि तुम्हीच वेगवेगळ्या लीला केल्या, आणि त्या सगळ्या लीलांचा मग रामायण झालं, महाभारत झालं, वेगवेगळे मोठे मोठे ग्रंथ त्याच्यावरती लिहिले गेले. पण हे सगळं 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 कोण आहे, तर ते अत्रिपुत्र दत्तात्रयच आहे. म्हणून आपण कुठल्याही गुरुपरंपरेतले असा, कुठल्याही उपासना पद्धतीला आपण निवडलेला असेल, यज्ञ यागादी कर्म निवडली असतील, कोणी अनुष्ठानादी जप, व्रत, तप इत्यादी साधनांनी गुरुकृपा मिळवायचा प्रयत्न करत असतील, कोणी तीर्थयात्रा करत असतील, कोणी ध्यान लावून बसत असेल, कोणी कर्ममार्गाचा अवलंब करत असेल, कोणी ज्ञानमार्गाचा अवलंब करणारा असेल, कोणी योग मार्गाचा करत असेल, कोणी त्राटक करत असेल, कोणी काय करत असेल, काही सांगता येत नाही. हे सगळं सगळं जरी केलं तरी शेवटी हे सगळं कुणासाठी, तर ते पोहोचणारे भगवान दत्तात्रयांपर्यंत. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव चाललाय आणि त्या निमित्तानं आपण काही ना काहीतरी चिंतन घडावं. जसं 63 दिवस संवाद करताना बऱ्याच जणांनी सुचवलं होतं की एक आठवड्यातनं एकदा तरी भेटूया. ते शक्य झालं नाही, कारण आपल्याला कल्पना आहे एक उपक्रम आपल्या हातात होता, त्याबद्दल थोडासा वेळ जात असल्यामुळे ते रोजच्या रोज करणं शक्य नव्हतं, आठवड्यातही करणंही शक्य नव्हतं. पण प्रासंगिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा शक्य झालं, गुरुतत्वाचा विषय जिथे जिथे घेता येईल, मग टेंबे स्वामींच्या आराधनेच्या दिवशी आपण बोललो, काल एकादशीच्या दिवशी आपण आपल्या या फेसबुक पेजवरतून बोललो, कालच्या दिवशी 2 तारखेला गडावरच्या समर्थ वंशज त्यांच्या फेसबुक पेजवरतून सद्गुरू परब्रह्म तेणे केले स्वयंप्रभ हा विषय घेऊन बोललो. 1 तासाचाच वेळ होता, जितकं काही बोलता आलं तेवढं त्यावेळेला मांडलं. आणि ते ऐकल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी, तेव्हा मी साधारण सुतोवाच केलं की उद्यापासून 3 दिवस आपण नक्की भेटूया आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरती. रात्री 9:15 सुद्धा आपण आत्ता 200-250 लोक आत्ता उपस्थित आहात. अनेकांपर्यंत आपण हे पोचवत असता, त्यामुळे निराळं मला काही सांगायची गरज नाही की आपण हा व्हिडिओ शेअर करा किंवा काय करा. आपण चालू असताना सुद्धा जेव्हा शेअर करत असता, कारण मी जेव्हा तो व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर जेव्हा बघतो तेव्हा 50 शेअर 150 शेअर त्याच्या झालेले असतात. आपण सगळे उत्स्फूर्तपणे अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोचावं म्हणून करतच असता काम. अर्धा 1 तास काय चर्चा करायची आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ या पेजवरती, काय चर्चा आपण निराळी करणार आहोत.
गुरुतत्वाचा उत्सव चाललाय आणि गुरु महाराजांविषयी नरसोबावाडी सारख्या क्षेत्रात बसून जर आपण नाही बोललो तर पंचायत होईल. त्यामुळे आज पहिला दिवस, उद्या आणि परवा 3 दिवस आपल्याला संवाद पुन्हा साधायचा आहे आपल्याशी. बऱ्याच जणांना एक मेसेज दुपारी मी केला होता, त्याच्यात स्वच्छ आणि स्पष्ट लिहिलेलं आहे की मी कोणी अधिकारवाणीने काही बोलणार आहे असा विषय नसून, हे मी गेल्या 63 दिवसात पण मागे सांगितलेलंच आहे. परंतु ते तत्वचिंतक म्हणून, एक अभ्यासक म्हणून, आपण सगळे मिळून काही ना काहीतरी एक चर्चा करावी म्हणून बऱ्याच जणांनी आपल्या मनातले प्रश्न अतिशय प्रांजळपणे पेजवरती पण लिहिलेत. काही जणांनी आपल्या मनातल्या शंका किंवा काही मनातले जे विचार आहेत ते इनबॉक्समध्ये पण पाठवलेत, माझ्या व्हॉट्सॲपवरती पण पाठवलेत. काही जणांनी आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टवरती पाठवलेत, ते सुद्धा मला मुंबईतनं ट्रान्सफर झालेले आहेत, ते मेसेज सगळे फॉरवर्ड झालेत. आणि सगळ्यांचेच सगळी नावं घेऊन बोलता येईल असं नाही, पण त्यातला एकंदरीत गोषवारा लक्षात घेता त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण, ज्ञानेश्वर महाराज त्याबद्दल काय म्हणतात, तुकाराम महाराज त्याबद्दल काय म्हणतात, याच्या आधी वेद काय म्हणतं, उपनिषद काय म्हणतं, याच्यामध्ये ह्याचा ढांडोळा थोडासा घेण्याचा आपण प्रयत्न रोज आज उद्या परवामध्ये करणार आहोत. तर आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आज कल्याण स्वामींची पुण्यतिथी आहे. समर्थ भक्त कल्याण स्वामी, जो पायंडा आपण ठेवला होता की सगळ्यांना स्मरण करायचं त्या दिवशीच्या दिनविशेषाचं. बघा, आपल्याला आठवत असेल तर मागे बोलता बोलता मी एकदा असं म्हणालो होतो की एखाद्या सद्गुरूंना अनेक शिष्य असतात, शेकडो नव्हे हजारो शिष्य असतात. त्या 63 दिवसाची आपली सुखसंवाद मालिकेत कुठल्या तरी एका भागात हे मुद्दाहून म्हणालो होतो की एखाद्या सद्गुरूंना शेकडो नव्हे हजारो अनुग्रहित शिष्य त्यांचे होतात, पण गुरुपुत्र मात्र एखादा कोणीतरी होतो. असं एक वाक्य बोललेलं आपल्याला आठवत असेल. तर समर्थांच्या शिष्य प्रभावळीमध्ये अनेक शिष्य समर्थांनी केले. 1200हून अधिक मठांची स्थापना केली. समर्थांनी एवढं मोठं अद्भुत अद्वितीय असं कार्य उभं केलं. पण समर्थांचे अतिशय कृपेला पात्र ठरलेले किंबहुना त्यांच्या हृदयस्थ शिष्यांपैकी अतिशय जवळचे गुरुपुत्र स्वरूपात जर कोणी असतील तर ते कल्याण स्वामी आहे आणि त्यांच्याच पुण्यतिथी आहे. कल्याण स्वामी हा माझा आपला आत्ता बोलण्याचा विषय नसल्यामुळे तिकडे न वळता, ते न बोलण्याचा मोह मी होत असला तरी सुद्धा तो अनावर असलेला मोह आवरून आपण इतकंच करूया आजच्या दिवशी की परम शिष्य असलेले कल्याण स्वामी, त्यांचं स्मरण आजच्या दिवशी मनोभावे करूया सगळे सद्भक्त या स्वरूपात. आणि तुम्ही जसं गुरुवाक्याला पाळलं, तुम्ही जसं गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवलात, तुम्ही ज्या पद्धतीने गुरुमार्गाचा गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मार्गक्रमणा केली, आपलं जीवन सगळं समर्पित केलं सद्गुरुचरणी, त्यातल्या रुपयातला 1 पैसा तरी आमच्याकडे वर्ग व्हावा अशी प्रार्थना आजच्या दिवशी आपण सगळे मिळून आपल्या आपल्या घरातून अतिशय मनोभावे स्वनामधन्य असलेल्या या कल्याण स्वामींच्या चरणी करूया की तुमच्यावर जशी समर्थ रामदास स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही जो एक आदर्श शिष्य कसा असावा, सद्भक्त कसा असावा, सत्शिष्य कसा असावा, त्याचं जे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात, तर आमच्यावरती रुपयातला 1 पैसा तरी आमच्याकडे वर्ग व्हावा असं आपण आजच्या दिवशी समर्थ रामदास स्वामींचे सत्शिष्य गुरुपुत्र स्वरूप असलेल्या कल्याण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुढे सरकूया. आता आजपासून आपल्याला काय चिंतन करायचं आहे तर तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, त्या अभंगावरती थोडंसं आपल्याला चर्चा करायची आहे, निरूपण वजा थोडंसं चिंतन करायचं आहे. आधी अभंग म्हणतो, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. काय सुंदर शब्द आहे. धरावे ते पाय आधी आधी,
सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आपण सारिखे करीती तात्काळ, आपण सारिखे करीती तात्काळ, आपण सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाध तो, सद्गुरु महिमा अगाध तो, सद्गुरु महिमा अगाध तो. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आंधळे हे जन. तुका म्हणे कैसे कैसे, तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सापडेना सोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय सुंदर अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधतो. शेवटी म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकाराम महाराजांसारखे अधिकारी सत्पुरुष जेव्हा आपल्याला सद्गुरूंचं महात्म्य सांगतात,
तेव्हा त्याच्या ठिकाणी अतिशय गांभीर्यानं आपण पाहायला पाहिजे. आज काही जणांचे प्रश्न आलेत, त्याच्यामध्ये एका ताईंनी प्रश्न विचारलाय की बुवा गुरु, सद्गुरू, काही काही शब्द आम्ही ऐकतो की महागुरु आणि परमगुरु, तर याच्यात काही फरक आहेत का, असा एक छान प्रश्न एका भगिनीने विचारलाय. की गुरु म्हणजे कोण, सद्गुरू म्हणजे कोण, तिने जे शब्द जसे लिहिलेत, महागुरु म्हणजे कोण किंवा परमगुरु असं आम्ही ऐकतो, परात्पर गुरु असे शब्दप्रयोग आम्ही ऐकतो बोलीभाषेमध्ये, तर याचे काही संदर्भ आहेत का, याच्या व्याख्या काही वेगळ्या वेगळ्या आहेत का. तर मी आज लिहून पाठवले बऱ्याच जणांना की जितकं शक्य तेवढं आज उद्या परवामध्ये मी नक्की, सगळेच प्रश्न घेता येतील असं नाही, पण फार चांगला प्रश्न होता आणि आपल्या विषयाला धरून असल्यामुळे मुद्दाम आत्ता हा विषय पुढे सरकवूया. पहिली गोष्ट तर एक लक्षात ठेवूया सगळे मिळून की गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु अशी पद्धत बोलण्याची आहे. पहिले तर हे पक्क स्वच्छ होऊ द्या, क्लिअर होऊ द्या की आपले जे गुरु असतात ते सद्गुरू, त्यांना बोलीभाषेत आपण गुरु म्हणतो. गुरूंचे गुरु परमगुरु, त्यांचे गुरु परात्पर गुरु. गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु. म्हणजे अशा पद्धतीनं जसं आपण बोलीभाषेमध्ये आपण आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा असं जसं व्यवहारात म्हणतो, तसं गुरु परंपरेमध्ये गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु अशा चढत्या क्रमानं मागच्या पिढ्यांमध्ये, म्हणजे त्यांचे शिष्य कोण, त्यांचे शिष्य कोण, त्यांचे शिष्य कोण, मग आमच्या गुरुपर्यंत, आमच्या सद्गुरूंपर्यंत ती गुरु परंपरा कशी आली याच्याविषयीची चर्चा केली जाते. म्हणून त्याला या पद्धतीने शब्द येतात. पण महागुरु असा शब्द आपल्या अध्यात्मशास्त्रात किंवा परमार्थशास्त्रात अजिबात नाही आलेला. म्हणजे माझ्या तरी वाचनात महागुरु असा शब्द कुठेच आलेला नाही. त्यामुळे हे अगदी नक्की आपल्याला सांगतो की महागुरु असा शब्द कुठे नेला. आता महागुरु हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असेल तर थोडं विनोदी स्वभाव असल्यामुळे मला आपल्याला सांगायला आवडेल आणि आपल्यालाही कळलंच असेल की मी पुढे काय बोलणार आहे ते, की या गाण्याच्या वगैरे कॉम्पिटिशन्स असतात बघा, किंवा नृत्याच्या कॉम्पिटिशन्स असतात टी व्हीवरती, सिरियल्समध्ये, त्या काय त्याला म्हणतात रियालिटी शो, त्याच्यामध्ये जे पुढे बसलेले असतात ते गुरु, त्यांना एक्सपर्ट त्यांना मानलं जातं, कारण त्यांना त्यांच्या व्हिडिओजना आणि त्यांना लाईक्स भरपूर असतात, त्यांना सगळ्यांना स्वराचं सगळं ज्ञान असतं असं नसतं, पण ते गुरु असतात. ते कुठल्याही बद्दल कधीही अतिशय निर्धारपूर्वक धादांत खोटं बोलू शकतात, पण ते त्या गादीवर बसलेले असतात, त्यामुळे ते करतात. आमच्यातले काही ओळखीचे काही रियालिटी शोला गेले होते, तेव्हा कळलं की एका मुलीचं गाणं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालं नव्हतं, तेव्हा त्या जज म्हणून बसलेल्यांनी जे म्हणायचं, कसं म्हणायचं असतं चांगलं, हे जे म्हणून दाखवायसाठी तिने माईक हातात घेतला, तिच्यासाठी तिचे 7 रिटेक झाले होते. फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो, कारण ते आपल्याला बघताना डायरेक्ट म्हटलेलं बघायला मिळतं, पण त्यांचा स्वरात न लागल्यामुळे, ठेक्यात न आल्यामुळे 7 ते 8 वेळेला रिटेक झाले होते त्यांचे, ते जे जज म्हणून बसले होते त्यांचे, बरं का. म्हणजे हे तुझं चुकलंय कसं, हे बरोबर कसं आहे म्हणून दाखवणाऱ्यांचं 7 वेळा चुकलं होतं, त्यांना जज असं म्हणतात. आणि मग त्यांच्यावरचे जे असतात त्यांना महागुरु असं म्हणतात. त्यामुळे या सगळ्या संकल्पना आपण सिरियल्समध्ये, टी व्हीवरती, टेलिव्हिजनवरती बघतो. माझा असा आक्षेप नाही की तिथे बसणारे सगळेच मूर्ख असतात. तिथले असलेले बरेचसे असे असतात की जे त्या ठिकाणी अतिशय डेडिकेशननी काम करणारे पण असतात, समर्पित पण असतात, त्याचा काही जणांचा अधिकार पण आहे. पण काही असेच धरून आणून बसवलेले असतात की त्यांचं बाकीचं नाव मोठं असतं, त्यांचा त्या क्षेत्राशी काही संबंध नसतो, त्यांनाही बसवतात. आपण बघतो, आपण सगळे जाणता. त्यामुळे महागुरु वगैरे हे शब्द आपल्या अध्यात्मशास्त्रात किंवा परमार्थशास्त्रात अजिबात नाही. गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु, हा एका प्रश्नाचं उत्तर देऊन झालं. आता काल जे सज्जनगडच्या पेजवरती निरूपण झालं होतं ते करत असताना मुद्दाहून सद्गुरू हा विषय मला एक मिळाला होता त्यातला, की गुरु तो हा गुरु परब्रह्म जेणे केले स्वयंप्रभा, असा माझा कालच्या तिथला निरूपणातला विषय होता सज्जनगडच्या समर्थ वंशजांच्या पेजवरती. आता गमतीचा भाग आपल्याला सांगतो की आधी गुरु ही संकल्पना स्वच्छ झाली पाहिजे, मग सद्गुरू ही संकल्पना स्वच्छ होईल. म्हणून काल तिथे वेळेची अतिशय मर्यादा होती. आपल्या या पेजवरती हे पेज जी लोक लाईक करतात म्हणजे अतिशय मनापासून प्रेम करतात. एकाने तर लिहून पाठवले की हे आमचं बेस्ट फ्रेंड आहे, हे श्रीपाद शिवल्लभ हे पेज म्हणजे आता आमचा अगदी मित्र झालेला आहे, की या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद मिळतो इथे आल्यानंतर.
त्यामुळे आपल्या सगळ्यांचं जे काही एक नातं गेल्या 2 महिन्यामध्ये अनोळखी लोक असून सुद्धा जे काही नव्याने इथे जोडली गेली त्याबद्दल मी किती वेळा कृतज्ञ राहीन आपल्याबद्दल त्याला प्रश्नच येत नाही. कुठल्याही मर्यादा, कुठल्याही चौकटी, त्या पद्धतीच्या मर्यादा असंच बोलूया, त्या टोनमध्ये बोलूया असं न करता आहोत त्या ठिकाणी आहेत ते तत्वचर्चा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण याच्यावरती आपण अगदी सहजरित्या एका घरात बसून फक्त वेगवेगळ्या ठिकाणी बसलो आणि चर्चा करतोय असं करतोय. त्यामुळे कुठलीही तशी मर्यादेची बंधनं आपण न बाळगता. पण काल तिथे इतकं मोठ्याने बोलता आलं नाही, कारण मोकळेपणाने जास्ती बोलता आलं नाही, कारण स्वयंप्रभ ही व्याख्या पण सिद्ध करायची होती किंवा सांगायचं होतं त्याविषयी, परब्रह्म याविषयी बोलायचं होतं. त्यामुळे गुरु आणि सद्गुरू हा विषय जास्ती विस्तारानं नाही सांगता आला वेळेच्या मर्यादेमुळे, हरकत नाही. पण आज आपण तो विषय चर्चेला घेतलेला आहे. तर काल इथली बरीच मंडळी तिथे होती. एक क्षणभरासाठी गंमत आपल्याला सांगतो. कालचा एक माझा अनुभव की क्षणभर पेज खाली पेज असं आलं, श्रीपाद शिवल्लभ पेज आणि भूषण स्वामी पेज. तर मला पहिली 5-7 मिनिटं सगळी ही श्रीपाद शिवल्लभ पेजवरचीच माणसं सगळी दिसायला लागल्यानंतर मला क्षणभर असं वाटायला लागलं, अगदी खरं आहे ते आपल्याला सांगतो, चेष्टा नाही, खरं तर मला असं वाटायला लागलं की चुकून मी ते समर्थ वंशज पेज इथे बटन क्लिक न करता श्रीपाद शिवल्लभ पेजवर क्लिक केलं की काय. त्यामुळे पहिले 5-7 मिनिटं तर मला कळेच ना. पण नंतर जेव्हा काही अन्य त्या पेजवरच्या लोकांचे कमेंट्स आणि मेसेज आणि लाईक दिसायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अस्मिता ताई लिहित आहेत की फ्रेंड नाही, माझं माहेर माय बाप. वा वा वा. कारण आहेच, तुम्ही माहेरच्या वाडीच्याच आहात, त्यामुळे तुम्हाला वाडीचंच माहेर वाशिणार तुम्ही दत्तगुरूंच्या इथल्या. तर काल तिथे मग माझा जीव थोड्या वेळानंतर भांड्यात पडला की नाही, आपण समर्थ वंशज यांच्याच पेजवरती बोलतोय. पण काल तिथे जास्ती विस्ताराने बोलता आलं नाही. आज थोडंसं तिकडे बोलूया की तुकाराम महाराजांसारखे अधिकारी सत्पुरुष जेव्हा सद्गुरू हा विषय घेऊन सांगतात की तिथे जा, आता सद्गुरूंच्या चरणापाशी जा म्हणून जेव्हा सांगतात, तेव्हा आज ज्या ताईंनी प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या ओघानं चर्चा करतोय की आता आपल्याला गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु याविषयी थोडक्यात सांगितलं. महागुरु हे आपल्या सिद्धांतात बसत नाहीत, ते आपल्याला सांगून झालं. आता गुरु गुरु कोणाला म्हटलं जातं याचा शोध जर आपण घेतला तर आपल्या असं लक्षात येईल, उपासक म्हणून किंवा साधना करणारे साधक म्हणून जरा केव्हा तरी आपण मूळ ग्रंथात लक्ष घातलं पाहिजे. तेव्हा आपल्या लक्षात येतं, आमचे आनंदबुवा जोशी गमतीने म्हणतात की लक्षात तेव्हा येतं जेव्हा लक्ष आत असतं. लक्ष आत नसतं आणि लक्ष बाहेर असतं म्हणून लक्षात येत नाही. लक्ष आत झालं की लक्षात आपोआप यायला लागतं. शब्दाची कोटी कीर्तनकाराची, त्याला जोडून आमचे काही कीर्तनकार म्हणतात, बुवा कितीही कोट्याधीश असला, म्हणजे कोटी करणारा असला, कोट्याधीश असला तरी श्रोते लक्षाधीश असावे लागतात, किमान श्रोते लक्षाधीश तरी असावे लागतात. आता ही आणखीन एक कोटी. सांगायचा उद्देश इतकाच की नीट मुळातले ग्रंथ जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की कितीतरी पद्धतीने आपल्याला वर्णन करून ठेवलेलं आहे. मग गुरु कोणाला म्हणायचा? आज पहिला दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या उत्सवातला निरूपणाचा. बऱ्याच जणांच्या मनात या शंका असेल की आपल्याला हे पण मार्गदर्शन करतात, आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो, आपले आई वडील हे आपले गुरु आहेत. आपण शाळेत शिकायला जातो, आपले इतिहासाचे, नागरिकशास्त्राचे, भूगोलाचे सगळे शिक्षक हे सगळे आपले शिक्षकच आहेत, ते आपले गुरुच आहेत. आपण गुरुपौर्णिमा जेव्हा स्थूलमानाने जेव्हा आपले शाळेतले दिवस आठवा, आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, मग सगळ्यांनी यायचं आहे, ते असं करायचं आहे. मग आपण किती प्रेमाने आपल्या गुरुजनांना एखादं काहीतरी वस्तू भेट म्हणून दिलेली आहे. शाळेतले दिवस जर आपल्याला आठवले तर लक्षात येईल की आज गुरुपौर्णिमा आहे, मग व्यास पौर्णिमा, मग त्या दिवशी सगळ्यांची सामूहिक प्रार्थना शाळेमध्ये. आणि मग आपल्या त्यातल्या त्या 4-5 शिक्षकांपैकी असं असतं की ह्या 1-2 शिक्षकांबद्दल आपल्याला अतीव प्रेम असतं की त्या शालेय जीवनामध्ये की नाही या टीचर आहेत किंवा या बाई, आमच्या काळात आम्ही बाई म्हणायचो, या बाई आहेत ना, ह्या आम्हाला खूप छान शिकवतात, यांचं आपल्याबद्दल अतिशय प्रेमभाव आहे, किंवा असं एक असतं हे सर आपल्याला खूप छान शिकवतात. तर असं जे काही वाटत असतं त्या ह्याच्यात आपण त्यांना काहीतरी एखादी वस्तू भेट देत असतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याला सुद्धा आपण गुरुजनांची कृतज्ञता व्यक्त करतो गुरुपौर्णिमेला. ते झालं अतिशय स्थूल भाव, कारण शाळेच्या व्यवहारामध्ये, शालेय जीवनामध्ये आपल्याला जे शिकवतात ते गुरुच असतात. आपले एखाद्या विषयाचं मार्गदर्शन करतात ते गुरुच असतात. आता आई वडील, घरातले सगळी थोर मंडळी, घरातले आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, आपल्यापेक्षा ना वयानं मोठी असलेली सगळी मंडळी आपल्याला गुरुस्थानीच असतात. मग गुरु आपण त्यांना पण म्हणतो की जे शाळेत शिकवतात. इतकंच कशाला, हळूहळू आपण पर्सनल आपले वैयक्तिक क्लासेस, आपल्याला वैयक्तिक याच्यात
क्लास आपण लावतो ते सुद्धा आपल्याला गुरुजनच असतात, तेही आपल्याला शिकवतात. काही काही प्रायव्हेट क्लासमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. मग एखादा छंद जोपासायची इच्छा असते, कोणी भरतकाम, विणकाम, कोणी संगीत, कोणी आणखीन काही, काहीही काहीही ज्या ज्या विद्या, ज्या ज्या कला, जे जे गुण आत्मसात करायची इच्छा असते. काही काही पोरांचं तर आता हे लॉकडाऊन झालंय म्हणून थांबलं, परंतु या गतिमान काळामध्ये आई वडिलांनी असं मागेच ठेवलेलं असतं, शेड्यूल इतकं पॅक ठेवलेलं असतं की शाळा झाली, आला घरी, जेवला तो, चल आता तुझा हा क्लास आहे, आता या क्लासला इकडे जा. मग तो तिकडनं आला, आता तुझा टेनिसचा क्लास आहे, आता तिकडनं आला, आता तुझा चेस शिकण्याचा क्लास आहे. माझा मुलगा उत्तम क्रिकेटपटू पण असावा, माझा मुलगा उत्तम टेनिसपटू पण असावा, माझा मुलगा उत्तम गायक पण असावा, माझा मुलगा पेटी वाजवणारा पण असावा, माझा मुलगा तबला पण वाजवणारा असावा, माझा मुलगा असा असावा, माझी मुलगी तशी असावी, ती डान्सर पण असावी. आई वडिलांच्या एवढ्या अपेक्षा झालेल्या असतात की ते सगळे क्लासेस लावतात त्यांना. आणि याचं फलित काय सांगू का, आमचे मोठे गुरुजी कराडकर बुवा म्हणायचे, महाराजांचे वडील, काय करतो तुमचा मुलगा, काय करतो काय नेमकं? नाही म्हणले, तो थोडं थोडं पेटी वाजवतो, थोडं थोडं तबला पण वाजवतो, थोडं छान गातो पण, थोडं थोडं नाचतो पण. ते म्हणायचे गमतीने, हे सगळं थोडं थोडं करतो याचा अर्थ एक काहीही धड करत नाही. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. एकाही गोष्टीत मास्टरी नाही, एकाही गोष्टीत हुकूमत नाही. असं सगळीकडे त्या मुलांचं चित्त आई वडील त्या मुलांचं चित्त पांगतं. मग हेही करूया, तेही करूया, तेही करूया, तेही करूया, आणि मग त्यांचं सगळीकडे चित्त असं विचलित होतं. त्याची जी आवड आहे, त्या मुलाचं जी आवड आहे, तिथे त्याला त्याचं मन रमतं, तिथे त्याला पाठवावं. असो, जिथे जिथे ते पोर जातं, जिथे जिथे तो मुलगा मुलगी जाते, काही गाण्याच्या क्लासला, तबला, पेटी, गायन, नृत्य, क्रिकेट, टेनिस, काय जे असेल ते, स्केटिंग, कराटे, काय जे क्लासेस असतील ते तिथे शिकवणारे असतात, ते सुद्धा गुरुच असतात. म्हणजे आई वडील आहेत, घरातले नातेवाईक आहेत, सगळे आता मी सांगितलं, शाळेतले शिक्षक आहेत, पर्सनल क्लासवाले शिकवतात तेही शिक्षक आहेत, गुरुजी आहेत, गुरुस्थानी आहेत. जे जे कला गुण शिकवतात ते सुद्धा गुरु आहेत. मग सद्गुरू असा सद नावाचा एक प्रत्यय मागे जो लागतो, मग सद्गुरू असा शब्दप्रयोग तयार होतो. व या गुरु आणि सद्गुरू या शब्दात काही फरक आहेत का? आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करतात. एका वाक्यात व्याख्या करायची झाली तर, मार्गदर्शन जे दाखवतात, मार्गदर्शन जे करतात, या मार्गानं तू जा. आणि केवळ जा म्हणून सांगत नाही, तर तिथं जिथे चुकतो तिथे कानाला धरून सांगतात, हे चुकलं तुझं, हे असं नाही असं पाहिजे, हे असं नाही असं पाहिजे. आजकाल ती पण एक पंचायत झाली आहे. जे शिकवणारे शिक्षक असतात, आपला मूळ विषयाकडे वळूया आपण. एक आजच्या काळातलं बोलायचं तर, मुलांनी शिकावं म्हणून काही शिक्षक जेवढे श्रम पूर्वीच्या काळातले शिक्षक घ्यायचे तेवढे घेत नाहीत. याचं कारण पालक आहेत. शिक्षकांची खूप इच्छा असते मुलांना शिकवायचं, पण एखादा फटका मारावा त्यांना. कधी कधी असा तो राग शिक्षकी पेशात असा येतो की, राग म्हणजे कसा, सात्विक संताप. इतके वेळा सांगितलं पण गाढवा तुला अजून ते कळलं नाही, म्हणून तो असा हातात ती पट्टी घेईन आणि एखादं डस्टर असेल किंवा पट्टी असेल त्याने फटकन एखादा फटका मारला. आता ती पण मारायची सोय शिल्लक राहिली नाही. पूर्वीच्या काळात ते म्हणायचे, छडी लागे छमछम विद्या ये गमगम. आता नाही ती म्हणायची शिल्लक राहिली. कारण का, अशा घडलेल्या घटना आहेत की त्या आवेशामध्ये शिक्षकी पेशात असताना चुकून त्या पोराला ते यावं, त्याच्याकडनं ते घोटून घ्यावं म्हणून एका मास्तरांनी, एका शिक्षकांनी मारलं. तर तो अपमान वाटला. मारलं म्हणजे काय, 2 फटके मारले, पण त्या वर्गातल्या मुलांसमोर मारलं. त्या पोराला तो अपमान वाटला. त्यांनी घरी जाऊन वडिलांना सांगितलं. वडील मोठ्या पदावरती होते. त्या डायरेक्टर बोर्डातल्या सगळ्या लोकांची एक मीटिंग कॉल केली आणि सांगितलं की ह्या शिक्षकाने माझ्या पोराला, माझ्या मुलाला मारलं बरं वर्गात. आणि ती मोठी एक केस झाली. आणि पुढचं 1 वर्ष, नीट आहे का, पुढचं 1 वर्ष त्या शिक्षकाला बिनपगारी काम करायला लागलं. इथे त्यांनी यायचं, शिक्षण द्यायचं, पण त्याला महिन्याला पगार मिळणार नाही. का? कारण त्याने माझ्या पोराला मारलं आणि अपमानित केलं. मग कुठला शिक्षक या पोरांना शिकावं, त्यांच्या तोंडून सगळं घोटून घेऊन त्यांना सगळं चांगल्यात चांगलं यावं म्हणून प्रयत्न करतील हो? कारण पालकांना इगो प्रॉब्लेम असतात. माझ्या पोरांना बोलायचं नाही, आमच्या पोरांना मारायचं नाही. मारायचं नाही म्हणजे त्यांना एखादी फटकाही द्यायचा नाही. तुम्ही जरा जुने काळ, जरा आपल्या जी लोक 50-60च्या घरात आहेत त्यांना विचारा, त्यांचं बालपण आठवू दे त्यांना, म्हणजे त्यांना कळेल. आमचं तरी इतकं नाही, परंतु आमच्याही काळापर्यंत आणि एक 20 वर्षापूर्वी होतं हे असं. पण आताचा काळ फारच विचित्र झाला आहे. जरा बोललं की इगो प्रॉब्लेम होतात आणि मग शिक्षणाचे 3-13 वाजतात. आणि मग ही पोरं छोटे छोटे अपमान, छोटा जे काही शिक्षा आहे ती सहन नाही करू शकत आणि मग आत्महत्येसारखे प्रयत्न करतात. असो,
मुद्दा आपला मूळ चालू होता तो वेगळा होता. मला सांगायचं होतं की जाता जाता आहे की असेही प्रकरणं घडत असतात आपल्या समाजात आजूबाजूला. तर हे सगळे गुरु आहेत आपले, जे मार्ग दाखवतात, वेळ प्रसंगी कान धरतात, फटका देतात, नाही असंच आलं पाहिजे, हे असंच म्हण, असंच कर, आणि मग तो आग्रह धरून आपल्याला शिकवतात. सज्जन हो, श्रोते हो, लोक हो, त्याला आपण गुरु असं म्हणतो. मग गुरु आणि सद्गुरु यात काही फरक आहे का? निश्चित फरक आहे. समर्थांनी गुरुस्तवन दासबोध लिहिताना पहिल्यांदा लिहिलं. गुरुस्तवन आधी लिहिलं. त्या गुरुस्तवनात कवीश्वर स्तवनाच्या वेळेला सद्गुरु तत्वाला वंदन केलं. पण नंतर जसा 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 विषय पुढे पुढे रंगत गेला आणि जसा जसा विषय पुढे पुढे सांगत गेले समर्थ सुद्धा दासबोधात, तेव्हा समर्थांसारखे अधिकारी सत्पुरुष दासबोधाच्या 5व्या दशकामध्ये गुरूंची लक्षणं काय आहेत, म्हणजे गुरु म्हणजे सद्गुरूचं लक्षण काय आहे आणि गुरु कोणाला कोणाला म्हणतात आणि सद्गुरू कोणाला म्हणतात याविषयी विवरण केलं. काल मी त्याच्यावर स्वल्प प्रमाणात, थोड्या प्रमाणात बोललो होतो, पण सगळेच जण त्या पेजवरती काल उपस्थित होते असं नव्हतं. त्यामुळे आज दुर्विरुक्ती होईल काल ऐकलेल्या लोकांसाठी, परंतु नाईलाज आहे माझा, काल सगळेच जण सर्वांशाने तिथे नव्हते, इतक्या संख्येनं तिथे नव्हते. त्यामुळे हे आपलं पेज आहे, त्यामुळे इथे आपण निश्चितपणानं संवाद चालू शकतो. काल वेळेची मर्यादा, काल बोललो, मगाशी बोललो. तो दशक जो सुरू होतो गुरुस्तवनाचा, त्या दशकातला जो गुरुस्तवनाचा जो समास येतो, त्या समासाच्या पहिलंच ओवी आणि त्यातला पहिलाच शब्द मला फार आवडतो मनापासून. समर्थ तिथे म्हणतात, जे करामती दाखविती, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम. जे करामती दाखवतात, जे गुरु स्वतःला म्हणून घेतात, ते मोक्षदाते गुरु नसतात, परंतु सद्गुरु नव्हेती, ते सद्गुरु नाहीत, मोक्षदाते. मोक्ष देणारे सद्गुरु ते नाही ठरत. सुरुवातच जे करामती दाखवती इथनं केलंय समर्थांनी. पुढे असं म्हणतात, सगळ्याच ओव्या काय आपल्याला समर्थांच्या घ्यायच्यात असं नाही, आपण काय दासबोधावरती बोलत नाही, मुद्द्याच्या ओव्या घेऊन पुढे सरकतोय. तर समर्थ असं म्हणतात, साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नानावाद्ये शिकविती जन तेही एक गुरु. मगाशी जे मी बोललो, विस्तारानं बोललो, तेच अतिशय त्याच्याच ह्या ओव्या शब्दबद्ध प्रमाण. साहित्य संगीत राग ज्ञान हे शिकवतात ते गुरुच असतात. गीत नृत्य तानमान हे शिकवतात ते गुरुच असतात. नाना वाद्ये शिकविती जन ते एक गुरु, यांनाही गुरु म्हणतात. पुढे म्हणतात, जो यातीचा जो व्यापार. आता जो ज्या यातीचा व्यापार म्हणजे एखादा वंश परंपरागत शिंप्याचं काम करत असेल, एखादा वंश परंपरागत वाण्याचा धंदा करत असेल, एखादा वंश परंपरागत संगीत वादन या क्षेत्रात असेल, एखादा वंश परंपरागत कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार असेल, एखादा वंश परंपरागत डॉक्टर असेल, एखादा जे काही असेल, तो त्याच्या त्याच्या यातीतनं त्याच्या त्याच्या गुणगर्भाप्रमाणे त्याच्या वंशामध्ये त्याच्या घराण्यामध्ये जी जी काही उपासना पद्धती आली असेल किंवा जो जो काही व्यवहार आला असेल पोट भरण्याचा, तो व्यवहार शिकवणारा कोणीतरी गुरु असतोच की नाही हो. एखादा शिंपी झाला, एखादा अगदी नावी झाला, नाव्याला त्याचे वडील शिकवतात की नाही हजामत कशी करायची, मग तो एकदा शिकला की इतरांची नीट करतो की नाही हजामत. म्हणजे ती पण एक कलाच आहे. 14 विद्या 64 कला, त्यापैकी ते एक कामच आहे. आणि स्त्रियांनी किंवा बायकांनी नाराज व्हायचं कारण नाही, त्याला ब्युटी पार्लर म्हणतात, त्याच्यासाठी पण वेगळे कोर्स असतात. त्यांना शिकवणारं पण कोणीतरी असतंच की नाही, हे असं करा तसं करा, ते पण एक कलाकुसरी आहे. कुठे कशा पद्धतीने त्याला एक शब्द आहे बरं का, खेड्यात त्याला कारागीर असं म्हणतात. म्हणजे त्याचा सुद्धा तो कारागीर. उगाच इकडचं सगळं कापून, आता सध्या लॉकडाऊनच्या काळात काही जणांनी तसेही फेसबुकवरती फोटो टाकलेत, घरात ती मशीन आणली, मग त्या मुलांनीच असं केलं, नवऱ्यानीच असं केलं किंवा बायकोनीच हजामत केली. एरवी करते तो भाग वेगळा, पण वाढलेले केस कापण्यासाठी म्हणून बायकोनी हजामत केली, मग इकडचा सगळा भाग गुळगुळीत झाला आणि इकडचा तसाच राहिला. ते कारागिराचं काम आहे. आपण असली कामं घरात करायची नसतात, त्याच्यासाठी तो माणूस असतो, तोच शिकवावा लागतो, त्याच्याकडनंच ते व्हावं लागतं. म्हणजे जो यातीचा जो व्यापार, जो ज्या पद्धतीचा व्यवहार पोट भरण्यासाठी करतो, कोणी शिंपी असेल, कोणी नावी असेल, कोणी काय असेल, ते व्यवहार शिकण्यासाठी एक गुरु असावे लागतात. ते परंपरागत आपल्याला शिकवत असतात. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, ते पोट भरण्यासाठी जी जी विद्या येते ते सुद्धा गुरुच असतात. तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हेती, ते सुद्धा गुरुच आहेत, पण ते सद्गुरु नव्हेती, त्यांना सद्गुरु असं नाही म्हणता येणार. आपुले माता आणि पिता, आपले आई वडील, मगाशी बोललोच,
आपुली माता आणि पिता, आई वडील आहेत, घरातले गुरुजन आहेत, तेही गुरुची तत्वता. परिपैल पार पावविता, तो सद्गुरु वेगळा. आई वडील, गुरुजन, सगळे 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 सगळे. या विषयाची सांगता करायची असेल तर सांगू का? रस्त्याने जाताना निघालो आणि आपण म्हटलं, अहो ते अमकं अमकं कुठे हो, ते हायस्कूल कुठे हो, मराठी शाळा कुठे लागते. एखादा येतो, तो म्हणतो असं करा, सरळ जा. सांगण्याची पद्धती असतात, मजा मजा असतात बोलीभाषेतल्या. जिथे जायचंय, सांगायला जायचंय, तिथे नाही पत्ता सांगत. पत्ता सांगणाऱ्यांची गंमत असते. काय म्हणता? सरळ जा, उजवीकडे वळा, मग परत पहिला डावीकडे, पहिला जो लेफ्ट टर्न, पहिला जो डावीकडे वळण येतं तिथे वळा, मग सरळ परत जायचं, मग डावीकडे वळायचं नाही. म्हणजे आता जायचंच नाही तर सांगायचं कशाला, पण माणूस बोली भाषा. डावीकडे वळायचं नाही, उजवीकडे वळलात की समोर एक मोठी इमारत दिसेल, त्या इमारतीच्या पश्चिमेला पाहायचं. म्हणजे ते पत्ते सांगणारे कसे सांगत असतात. एकदा आम्ही एके ठिकाणी गेलो होतो आणि एकाने आम्हाला सांगितलं, इचलकरंजी स्टँडवर आल्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. घडलेली घटना आहे म्हणून सांगतो आपल्याला, जे आता इथे लाईव्ह आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना लगेच आठवेल मी कुठला प्रसंग सांगतोय ते. सहज विचारलं, म्हटलं कसं यायचं हो तुमच्याकडे? इचलकरंजीतले एकटे होते. ते म्हणाले, असं करा, इचलकरंजी एस टी स्टँडपर्यंत या. म्हणलं आलो. पुढे आता काय? आता म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय का? म्हणलं दिसतोय. शिवाजी महाराजांचं तोंड पूर्वेकडे आहे, बरोबर? म्हणलं बरोबर. म्हणजे घोड्याचं तोंड पण पूर्वेकडे आहे? म्हणलं बरोबर. काय सांगण्याची पद्धत? ते घोड्यावरती बसलेत ना, मग म्हणलं बरोबर, शिवाजी महाराज पूर्वेकडे बघतात म्हणजे घोडं सुद्धा पूर्वेकडे बघताय, ते त्याच्यावर बसलेत. म्हणलं मग पत्ता काय? नाही नाही, मग तेच सांगतो म्हणाले. म्हणजे शिवाजी महाराजांचं तोंड जिकडे आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला त्या घोड्याची जी शेपटी आहे ना, त्या शेपटीच्या उत्तरेला जायचं. म्हणजे असा कधी कोणी पत्ता सांगतं का? घोड्याच्या शेपटीची उत्तर दिशा शोधायची म्हणजे बाप जन्मात सुद्धा आम्हाला तो पत्ता सापडायचा नाही असा. मग शेवटी ती गुगल मावशी लावली आणि मग तिचा आधार घेऊन आम्ही त्या पत्त्यावरती पोचलो. टर्न लेफ्ट, टर्न लाईव्ह, ते सगळं सांगतात. त्या पद्धतीने मग पोचलो आणि मग त्या पाहिजे त्या ठिकाणी पोचलो. पण पत्ता आपल्याला कोणीतरी सांगतं, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, सरळ जा, डावीकडे जाऊ नका, उजवीकडे वळू नका, हे काय करू नका आणि काय करा हे सांगतात. हे सुद्धा मार्गदर्शकच असतात. म्हणून त्याचा शब्द आहे मार्गदर्शक. मार्ग दाखवतो तो मार्गदर्शक. मग व्यवहारामध्ये सुद्धा रस्ता दाखवताना आपल्याला मार्गदर्शक असावे लागतात. मग परमार्थाचा एवढा मोठा मार्ग जर आपल्याला आक्रमित करायचा असेल तर मार्गदर्शन नको का? बघा, आपला विषय काय चाललाय पहा. व्यवहारातले गुरु आहेत, आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, शाळेत जातो ते आहेत, बाकी सगळे आहेत, संगीत, तान, मान, नृत्य, गायन, वादन शिकवतात तेही गुरु आहेत. सगळे गुरु आहेत आणि सगळे गुरुस्थानीच आहेत. पण ते सगळे गुरु आहेत, पण मोक्षदाते गुरु नाहीत. किती किती गुरु आहेत? एक गुरु, एक मंत्र गुरु. एक असतो तो गुरु, एक गुरु, एक मंत्र गुरु, एक मंत्र देणारा गुरु. काहींचे तसे प्रश्न आलेत ओघानी आणि समर्थांच्या शब्दाचा आधार घेऊन बोलायचा आहे, संतांच्याच शब्दाचा आधार घेऊन बोलायचं आहे, तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या वेद उपनिषदाचा आधार घेऊनच बोलायचं आहे. काय माझं मत सांगत नाहीये किंवा किंबहुना सांगायचंच नाहीये. एक गुरु, एक मंत्र गुरु. पुढे एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु. पुढे एक वस्ताद, एक राजगुरु म्हणती जनी. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु, एक याती गुरु. असे सगळे सगळे प्रकार सांगत. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देव गुरु, एक बोलीजे जगत गुरु, सकळ कळा श्रीराम. आणि असे सगळे सगळे गुरु परंपरेत गुरु सांगितले. कोणी आईंना म्हणजे आई गुरु आहे, वडील गुरु आहेत, राजा गुरुस्थानी आहे, काही जगत गुरु आहेत, काही मंत्र देणारे गुरु आहेत, काही तंत्र शिकवणारे गुरु आहेत, काही यंत्र शिकवणारे गुरु आहेत. बघा, गुरूंचे किती किती प्रकार असू शकतात. एखादं मशीन चालवायचं आहे आणि ते कसं चालवायचं हे कळलं नाही तर ते मशीन कितीही महाग असलं आणि कितीही उपयुक्त असलं तरी उपयोग आहे का? ते जेव्हा एखादा येतो, अरे असं नाही, असं करायचं, इथे तिथे पावडर टाकायची, हे बटन दाबायचं, मग हे असं फंक्शन आहे, हे सिलेक्ट करायचं, हे केल्यानंतर ते ऑपरेट असं असं होतं. मग आपल्याला कळतं, अरे आपल्याकडे किती अज्ञान होतं, हे इतकं सोपं होतं पण आपल्याला कळलंच नाही. पण ते सांगण्यासाठी कोणीतरी असावं लागतो की नाही गुरु. त्याला यंत्र गुरु म्हणूया. एखादं यंत्र कसं ऑपरेट करायचं, टीव्ही ऑपरेट करायचं आहे, ते HDMI ला गेल्यानंतर असं असतं, मग ते तमकं केलं की तमकं होतं, AV केलं की असं होतं, मग ते तमकं केलं की तो पिक्चर असा लागतो. किंवा यूट्यूब जर तिथे टीव्हीवर बघायचं असेल तर ती अशी यंत्रणा, ती
रिमोटमध्ये आहे, पण कळलंच नाही तर काय उपयोग. कोणीतरी येऊन पटकन सांगतो, ते करून दाखवतो आणि असं करा म्हणून शिकवतो, तोही गुरुच आहे आपला. मग असे अनेक गुरु आपल्याला मिळतात आयुष्यामध्ये. इतकं कशाला, हे लॉकडाऊन पिरियड सुरू होण्याच्या पूर्वी आपलं जे विवेक बुवा गोखले हे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आपण दत्तप्रभूंनी, दत्तात्रेयांनी आणि यदुराजाचा जो संवाद झाला भागवताच्या अंतर्गत, श्रीमद भागवतात फार सुंदर संदर्भ आलेला आहे तो, बरं का. मुळात एकदा भागवत काढा, आपल्याला लक्षात येईल. आणि ते आपल्या विवेक बुवा गोखले यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याचे 24 गुरु दत्तगुरूंनी कोणाला केलं, मग पृथ्वीला गुरु का केलं, किती गुरु आहेत, गुरूंचे प्रकार. आता बघा, जगद्गुरु हा जो शब्दप्रयोग केला जातो, आपण काय म्हणतो, जगद्गुरु म्हणजे सगळ्या जगाचे गुरु. पण जरा उलट्या दिशेने विचार केला की जगाचे गुरु ते जगद्गुरु हे सत्यच आहे. तुकाराम महाराजांसारखे आहेत, श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांसारखे आहेत, हे जगद्गुरु आहेत. तुकोबारायांना सुद्धा आपण जगद्गुरु म्हणतो. पण उलटा जर एक विचार केला, थोडासा वेगळा एक विचार केला, तर जगाचे गुरु ते जगद्गुरु हे मान्यच आहे. पण जगद्गुरु म्हणजे जग हे आपलं गुरु आहे असं जर आपण मान्य केलं, तर जगातली प्रत्येक कृती, जगातली प्रत्येक व्यक्ती, जगात आपल्या कानावरती आलेली प्रत्येक उक्ती ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. श्रोते, आपण जर डोळे उघडे ठेवून ती जर दृष्टी आपल्याकडे ठेवली, तर आपल्याला जगातली प्रत्येक घटना, तुम्ही प्रत्येक जण शांतपणे चिंतन करून बघा. आजचं हे पूर्ण केवळ श्रवण नाही करायचं, मी 63 दिवसात पदोपदी आपल्याला सांगितलंय. केवळ श्रवण नाही करायचं, श्रवणाचं मनन करायचं, मननाचं चिंतन करायचं आणि चिंतनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करायचा आपण सगळ्यांनी मिळून. तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी मिळून. केवळ लोकासांगे ब्रह्मज्ञान असं नाही. तर खरंच अंतर्मुख होऊन विचार करून बघा. आपण एखादं छान अभिषेकी बुवांचं गाणं ऐकतो किंवा भीमसेन जोशींच्या आवाजातली एखादी कॅसेट सहज लावतो आणि एखादा गाण्यातला उपासक असेल, संगीताचा उपासक असेल, आणि एखादी जुनी मालकंशित तान पंडितजींच्या गळ्यातनं अशी काही जाते की आपल्याला असं वाटतं, अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग होतं, हे काहीतरी फार मजेदार होतं, हे मी कधी ऐकलं नव्हतं आत्तापर्यंत, पण आत्ता मला ही तान कळली, म्हणजे आता मी त्याच्यावरती नव्यानं काम करू शकतो. मला आता हे नवीन पद्धतीने कळलं, मी हे ऐकलंच नव्हतं. आपल्याला जगात असं वाटतं की मला सगळं आलं, असं नसतं. जगात इतकं ज्ञानाचा समुद्र आहे जग हे, की आपलं उलट अज्ञान पदोपदी सिद्ध होत असतं. पण पदोपदी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, मोबाईल साधा ऑपरेट करताना आपल्याला त्याच्यातले लोक काय असतं, खिशात पैसे असतात पुष्कळ, लोक 10 काय 20,000 काय 25 हजाराचे फोन घेतात, पण नेमके फोल्डर कसे बनवायचे, त्याचा वापर कसा करायचा, तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा कसा करून घ्यायचा, हे सुद्धा आजच्या जे 40-50 किंवा 60 लोक आहेत त्यांनी आपल्या घरातल्या 20-30 पोरांना विचारायला पाहिजे बसून, कंटाळा नाही केला पाहिजे. हे कसं, हा फोल्डर कसा बनवायचा, टेक्नो सॅव्ही असलं पाहिजे असं नाही, पण थोडी इच्छा जर शक्ती दाखवली तर मूळचं आहेच शहाणपण, पण ते जर अपडेट जर केलं ते ज्ञान, तर आपल्यालाच कळतं, अरे हे ॲप्लिकेशन मला जमा खर्च नोंद करण्यासाठी फार सोपं आहे, अरे हे ॲप्लिकेशन माझ्यासाठी लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवायची गरज नाही, माझ्यासाठी हे ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे. ते ॲप्लिकेशन कसं वापरायचं रोजच्या ह्याच्यात, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा अतिशय आनंद होतो आपल्याला. म्हणजे हे सगळे सांगणारे सुद्धा गुरु असतात. मला थोडक्यात काय सांगायचं आहे आजच्या दिवशी, किंवा आजच्या दिवशीची चर्चाच ही आहे की गुरु, परमगुरु, गुरु आणि सद्गुरु यातला बेसिक मूळ फरक एवढाच आहे की गुरु जे मार्ग दाखवतात, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, आजच्या भाषेत सांगायचं तर, डूज अँड डोंट्स जे सांगतात, म्हणजे हे प्रकर्षाने करा आणि हे प्रकर्षाने करू नका, अशा दोन्ही गोष्टी सांगतात. त्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात श्रोते हो, की आपल्याला प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी मिळतं. आमचे गुरुजी म्हणायचे की अगदी खरं आहे, नातवंड शिकवतात, अगदी खरं आहे, नातवंड सुद्धा तुम्हाला शिकवतात एखादी गोष्ट. इतकंच काय तर आपली आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म किंवा आपली संस्कृती, हिंदू संस्कृती एवढी व्यापक आहे आणि एवढी फ्लेक्झिबल आहे, एवढी लवचिक आहे की ते म्हणते बालादपि सुभाषितम ग्राह्यम. तुम्ही नातवंड म्हणालात म्हणून आठवलं हे वाक्य. बालादपि म्हणजे लहान आहेत ते, अशी उपेक्षा करू नका, हे पोरगं काय सांगणार आहे मला, असं नका म्हणू. बालाद अपि सुभाषितम ग्राह्यम. बाल असलं तरी सुद्धा त्याच्याकडनं खूप काही शिकता येण्यासारखं असतं. असं हडतूड करून चालत नाही. एखादं लहान पोर आपला प्रॉब्लेमवरती एखादं सॉल्युशन देऊन जाऊ शकतं. त्यामुळे आपली संस्कृती इतकी मृदू आहे, इतकी नम्र आहे, इतकी फ्लेक्झिबल आहे की ते प्रत्येकाकडनं काहीतरी शिक म्हणते, पण शिकण्याची वृत्ती आमच्या ठिकाणी असली पाहिजे.
आणि समोरची व्यक्ती, कधी कधी एखादा आपला शत्रू सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट शिकवून जातो. कधी कधी एखादा आपला काय म्हणूया ज्याला, शत्रू म्हणा, एखादा आपला कोणीही आपला आपल्याविषयी चिंतन, वाईट चिंतन करणारा एखादा आपला शत्रू, एखादा आप्तशत्रू, गुप्तशत्रू, तो सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी बोध देतो की तुला असं वागायचं नाहीये. ते जे 24 गुरु सांगितले मगाशी आपल्याला भागवतातले, त्याच्यातल्या काही जणांना दत्तगुरूंनी निषेधात्मक, म्हणजे हे यांना का गुरु केलंय, आदर्श म्हणून नाही, हे असं वागल्यानंतर हे असं असं घडतं म्हणून मी असा असा बोध घेतलाय की मासा, त्या माशाला तो गळाला मासा लागतो, तो मांसाचा भाग देतो आणि मग तो तिथे जातो आणि मग तो त्याचा जीव त्याच्यामुळे त्याला द्यायला लागतो. तर तुला कुठल्याही आमिषाला बोलून आपला जीव द्यायचा नाहीये. म्हणजे निषेधातनं वाईट तो अवगुण आहे त्या माशाच्या ठिकाणचा, पण त्या अवगुणातनं ज्याला खरी साधना करायची आहे, खरी उपासना करायची आहे, त्यानं मार्गक्रमणा करताना तो बोध घ्यायचा आहे निषेधातनं. तर असे ते 24 गुरु सांगताना 22 गुरु झाले होते शूटिंग करून, आणि 26 मार्च पर्यंतचे सगळे भाग आपण यूट्यूबवरती ते आहेत. त्याच्यासाठी 24 गुरूंचा एक स्वतंत्र फोल्डरच बनवलेला आहे, काय म्हणतात त्याला, प्लेलिस्ट, ती पण बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे लॉकडाऊनचं सुरू झालं, मग हे सुखसंवाद सारखा प्रकार सुरू झाला. त्यामुळे आपण सगळे त्या निमित्ताने परत रोज भेटायला लागलो एकमेकांना, रोजची गाठभेट व्हायला लागली, या पेजवरती असतो. मला म्हणायचं तात्पर्य अर्थ इतका की आपल्या लौकिक जीवनामध्ये अगदी जन्माला आल्यापासून आपल्याला सगळेजण आपण असे थोडंसं आठवा, मी हे गप्पा मारतोय, संवाद काही आध्यात्मिक असं फार बोजड नाही, जरा व्यावहारिक कळावं, वेळ रात्रीची आहे, पटकन कळावं, नाही तर मग कंटाळवाणं वाटू नये. असं बसलो, मोठी माणसं बसली आणि पाय सोडून बसलं, पटकन आपल्या घरात पायात घे, मांडी घालून बस. गुरूणाम सन्निधौ तिष्ठेत प्रणम्य विनयान्विता, प्रणम्य विनयान्विता, पाद प्रक्षालनादीनी पाद प्रसारणादीनी तत्र नैव समाचरेत. गुरुजनांच्या पुढे असं पाय पसरून बसायचं नाही, पाय आवरून घे. असं पसरल्यासारखं आपलं कोचावरती पडलाय, मोठी कोणीतरी माणसं बसलेत, चालत नाही. आपल्याला हे वाडवडिलांनी लहानपणापासून शिकवलं. हे डूज अँड डोंट्स आपल्याला सतत शिकवत आले. श्रोते हो, ह्याला शब्द मी आजच्या काळातला वापरला, डूज अँड डोंट्स, की त्याला स्टँडर्ड काहीतरी सांगितलं असं वाटतं, पण यालाच तर शास्त्र असं म्हणतात. शास्त्र काय सांगतं, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. हे कार्य आहे, हे अकार्य आहे, हे तू वागलं पाहिजेस, हे तू वागलं नाही पाहिजेस, हे विधी आहे, हे निषेध आहे. हे विधी निषेध जे सांगतं, कार्य अकार्य सांगतं, त्यालाच तर शास्त्र म्हणतात. पण हे मी जर आधी सांगितलं असतं तर लक्षात आलं नसतं, पण डूज अँड डोंट्स म्हणल्यामुळे पटकन लक्षात आलं असेल. शास्त्र तेच सांगत असतं आपल्याला, हे असं वागू नये, हे असं करावं आणि हे असं करू नये, याला शास्त्र असं म्हणतात. मग आपले वाडवडीलधारी आपल्याला शिकवत असतात, आपले गुरु आपल्याला शिकवत असतात, असं पाय पसरून बसू नये. एखादा हसायला लागला, उगाच हसायला लागला, तो एखादा म्हणतो विनाकारण हसायचं नसतं. काही जणांना सवय असते मध्ये 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 हाताचा वाजवायचा, मग काही जणांना ही सवय वाईट आहे, ते असं वाजवू नको. काही जण दोन माणसं बोलतायत, मध्ये तोंड घालून बोलू नको. तोंडात पाणी असताना हसायचं नसतं. ही सुभाषित आपल्याला काय शिकवतात की तोंडात पाणी असताना तू हसलास तर समोरच्यावरती अभिषेक होईल का, असलं काही करू नकोस. त्यामुळे विनोद जर झाला तर तोंडात पाणी असता, तुम्ही खाता खाता तो असा वडापाव हातात धरला आणि रस्त्याने चालत 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 चाललाय, नाही चालणार. कारण ही सगळी सुभाषित आहेत, हे डूज अँड डोंट्स आपल्याला शास्त्र सांगत आली. मग यांना सद्गुरू म्हणायचं का, नाही. आदर्श जीवन व्यवस्था राहावी, आपल्याला उत्तम रीतीने बोलता यावं, आपल्याला उत्तम वागता यावं, समाजात आपल्या आई वडिलांची, आपल्या घराण्याची, आपल्या वाडवडिलांची किंवा आपल्या समाजामध्ये आपल्याकडनं असं चुकीचं काही होऊ नये म्हणून जे जे पोट तिडकीने आपल्याला शिकवत असतात ते सगळे श्रोते हो आपले गुरुच असतात. आपलं चांगलं व्हावं, आपल्याला आपल्या देवाचं, आपल्या धर्माचं, आपल्या राष्ट्राचं शिक्षण देतात ते आपले गुरुच असतात. मग हे जे सगळं शिकवतात त्यांना गुरु म्हणतात. मग बुवा प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज म्हणाले सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. म्हणजे सद्गुरू म्हणजे काय आहे नेमकं, तर आता मी आपल्याला गुरु म्हणून सांगितले. हे इतके सगळे 17 पद्धतीचे गुरु, मग काही स्वप्न दृष्टांत देणारे स्वप्न गुरु, काही मंत्र दीक्षा देणारे गुरु, तर असे अनेक परंपरा आहे, असे अनेक परंपरा आहे. डूज अँड डोंट शिकवतात, हे कर, हे करू नको, असं निर्धारपूर्वक सांगतात. संग्राम रानमाळे लिहितायत, दत्तभावनेचे भाग चालू करा. मला माफ करा संग्रामजी, कारण लॉकडाऊनचा पिरियड चाललाय आणि 2 एपिसोड मी या माध्यमातून म्हणजे फेसबुकच्या थ्रू बोलू शकत नाही. याचं कारण असं आहे की ते एक पद्धतीने आपण ते शूटिंग केलेले आहेत सगळे व्हिडिओ, तर ते अल्टिमेटली त्या चॅनलवरती त्याच पद्धतीने शेवटचे 2 भाग तसेच होऊ देत. मला थोडंसं माफ करा.
हा लॉकडाऊनचा पिरियड पुन्हा शिथिल झाल्यानंतर मुंबईत जेव्हा जाणं होईल तेव्हा आपण पुन्हा पुढचे भाग सुरू करणार आहोत दत्तभावनीचे. पण सध्या आमची तांत्रिक गोष्टीमुळे थोडीशी अडचण असल्यामुळे ते नाही करू शकत. असो, तर अनेक पद्धतीचे गुरु, स्वप्न दृष्टांत देणारे, मंत्र दीक्षा देणारे, असे अनेक 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 गुरु. पण मग सद्गुरू कोणाला म्हणायचं, कालचा विषय होता तो आज जरा थोडा विस्तारानं सांगतोय, काल वेळेअभावी सांगता नाही आला. मग मुद्दा असा झाला की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. कोण आहे तो सद्गुरू? आपल्याला चांगलं वागता बोलता यावं, खाता पिता यावं, फिपी फिपी करून हसू नको, अरे असं वागू नको, रस्त्याने जाताना खाऊ न खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, असं तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ ठेवला आणि खाता 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 निघाला रस्त्याने, असं चालू नये. हातपाय धुवून जेवायला बसताना मी मागे सांगितलंय, हस्तपादो प्रभुंजियात, हात पाय स्वच्छ धुवून ओले असावेत, इथून इथपर्यंत वरचा हात ओला असावा, पायाचा नडगीपर्यंतचे पाय ओले असावेत. हे शास्त्र आपल्याला सांगत आले, वाडवडील सांगत आले, पण त्यांना आपण मूर्खात काढलं. पण आता जेव्हा हे सगळे प्रकार सुरू झाले, क्वारंटाईन नावाचे प्रकार, आणि मग जेव्हा सॅनिटायझर वापरा, पायावर पाणी घ्या, मग ते मोठ्या मोठ्या लोकांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की हात 20 सेकंद असे असे घासा, 30 सेकंद, मग असे असे चोळा, असे असे चोळा, मग आपल्याला ते फार छान वाटतं. कारण ते आता आध्यात्मिक दृष्ट्यानं सांगता आपल्याला ते अमक्या नटाने सांगितलं, तमक्या नटीने आपल्याला सांगितलं, जाहिरातीत ते आलं, मग आपल्याला ते पटतं. पण आपले वाडवडील आपल्याला हे सांगत आले की स्वच्छ हातपाय धुव आणि मग खायला बस, म्हणजे जंतू आत जाणार नाहीत. पण आपल्याला ते मूर्खपणाचं वाटत होतं याच्या आधी. असो, तर हे सगळं ज्ञान पोटतिडकीने जे शिकवतात त्यांना गुरु असं म्हणतात. पण सद्गुरू कोणाला म्हणतात हा प्रश्न अनुत्तरित राहिला, आणि त्याचं उत्तर जेव्हा आपण शोधू श्रोते हो, त्याचं उत्तर अतिशय सोपं आणि सरळ आणि साधं आणि अतिशय स्पष्ट आहे. 10 वाजून 5 मिनिटं झालेत, 1 तास बरोबर झालेला आहे, त्यामुळे अधिक वेळ घालवणार नाही. तितकी काही आतून मनापासून शक्ती शिल्लक राहील किंवा बोलण्याची प्रेरणा मिळत राहील तितकं नक्की बोलत राहील. तर सद्गुरू कोणाला म्हटलं? जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्म्यासी ऐक्यता करी. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, जो अज्ञान तिमिर नष्ट करतो, जो जीवात्म्याला शिवात्म्यापर्यंत नेऊन पोचत करतो, ऐक्य घडवून आणतो, जीवाशिवाचं ऐक्य घडून आणतो, त्याला सद्गुरू असं म्हणा. समर्थ म्हणाले, जो ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. उपनिषदामध्ये एक सूत्र आलं, उपनिषदकार म्हणे तच्छ्रवणम तत्मननम अन्योन्नत तत्प्रबोधनम. तो प्रबोधन करतो ते उपनिषद वाङ्मय सांगतं की तो बोलतो ते तत्स्वरूपाचं, तच्छ्रवणम, तत् म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाचं विषयी जो बोलतो. तच्छ्रवणम तत्मननम, तो जे मनन करतो ते परब्रह्म स्वरूपाचंच मनन करतो. जे चिंतन करतो ते परब्रह्म वस्तूचं चिंतन करतो, आत्म्याचंच चिंतन करतो, आत्मचिंतन नेहमी करतो. आणि अन्योन्नत तत्प्रबोधनम, इतरांना जो बोध करतो ते सुद्धा आत्मस्वरूपाचाच बोध करतो. तुम्ही देहबुद्धीने वागू नका, तुम्ही आत्मबुद्धीने वागा, देहे बुद्धीती आत्मबुद्धी करावी. हा बोध सतत जे आपल्या सहवासात आलेल्या लोकांना देत असतात तेच संत असतात. परवा आम्ही इचलकरंजीला गेलो होतो, अतिशय साक्षात्कारी परमपदाला पोचलेले असे आमचे परमपूज्य बत्ते महाराज. किती साधं राहणं, खेडवळ, म्हणजे अगदी आमच्या या भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा भागात ते असे मोठे मोठे बॉटमचे लेंगे असतात बघा, तसा लेंगा, पांढरा शुभ्र पायजमा, वरती असा पांढरा शुभ्र झब्बा, एक डोक्याला टोपी, हडकुळीशी अशी व्यक्ती, पण सद्गुरू पदाला पोचलेले. केवढे अधिकारी. आम्ही आमच्या काकांच्याकडे गेलो आणि अचानक तिथे हात पोचलो, बघतो तर स्वतः पत्ते महाराज तिथे, आम्हाला त्यांचं दर्शन झालं. तो दिवसच आमचा भाग्याचा होता. आम्ही सहज वेगळ्या कारणासाठी गेलो काय, आणि बत्ते महाराजांना जेव्हा कळलं की मी येणार आहे असं काकाकडनं कळलं, मग ते मुद्दाहून त्यांच्या घरातनं तिथे आले होते. मग आमचा जो काही तिथे सहवास झाला, आणि त्यांच्या सहवासात त्यांनी जे काही तास दीड तास ते बोलत होते आणि आम्ही फक्त ऐकत होतो. सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती, वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. किती सोपं सांगतात टेंबेस्वामी महाराज. आम्ही नुसते बसलो तास दीड तास आणि ते फक्त बोलत होते बत्ते महाराज कंटिन्यू. आणि बोलता 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 त्यांनी सगळं वेदांताचं खूप मोठं ज्ञान, पंचकोश म्हणजे काय,
दत्त महाराज म्हणजे काय, मग ही महामारी का चालू आहे, संत जगाचा तोल कसा सांभाळतात, कर्तेपणाचा भाव टाकल्यानंतर काय घडू शकतं आयुष्यामध्ये, सद्गुरु तत्व काय करतं आयुष्यामध्ये, इतकं फ्लुएंट, इतकं धाराप्रवाही ते बोलत होते आणि आम्ही सगळे बसून मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. सज्जन हो, नुसतं जाऊन बसावं, ऐकावं आणि काही नाही कळलं तरी ते कुठे ना कुठेतरी टाकलेले बीज कुठेतरी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यात उपयोगाला येतात. हे अगदी ज्याला म्हणतात काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. अगदी खरं आहे. भिडे गुरुजींसारखी साधी राणी, अगदी खरं आहे. हे सुद्धा गुरुस्थानीच आहेत. ते यांच्यासारखी व्यक्ती नाही मिळणार. वेदांत बोलणारे 100 माणसं भेटतील, पण देवासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी झटणारे भिडे गुरुजींसारखे. कृपा करा, माझी कुठली पार्टी नाही आहे किंवा मी कुठल्या पक्षाची बांधील नाही आहे, पण मी माझ्या भारत देशाची, माझ्या हिंदू राष्ट्राशी निश्चित बांधील आहे. आणि त्रिवार बांध. मध्यरात्री झोपेत न उठवलं आणि गचाण पकडून विचारलं कोण आहेस तू, तर मला मी हिंदू आहे म्हणून सांगायची कधी लाज वाटणार नाही, कधीच लाज वाटणार नाही. आणि ती शिकवण भिडे गुरुजींसारख्या महान अधिकारी सत्पुरुषांनी दिलेली आहे सगळ्यांना. एकदा त्यांच्या सहवासात एक 10 मिनिटं थांबून बघा, त्या ऋषितुल्य व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय ते आपल्याला कळेल. रोजचे सूर्यनमस्कार घालणं असेल, राहो आम्हा कीर्तनकारांच्या मुखामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज किंवा एकनाथांच्या ओव्या पाठ नसतील, एवढ्या खडानखडा ओव्या उपनिषदासकट भिडे गुरुजींच्या मुखातनं अशा ओघवत्या वाणीत नेत असतात. कीर्तनात जाहीरपणे, इथे आमची श्रीरामपूरची मंडळी आहेत, आणखी सगळी मंडळी आहेत, त्यांना कल्पना आहे की कुठल्याही कीर्तनामध्ये जितका नामदेव तुकाराम महाराजांच्या संत वाङ्मयाचा किंवा संतांच्या नावाचा गजर आम्ही करतो, गजर करतो, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल वगैरे इत्यादी, तेव्हा तितक्याच तोडीने मी एक प्रण किंवा एक नियम आयुष्यात केलेला आहे की माझ्या कुठल्याही कीर्तनात किंवा कुठल्याही प्रवचनात किंवा कुठल्याही सामूहिक उपासनेच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय हा गजर केल्याशिवाय ते कीर्तन किंवा ते प्रवचन किंवा तिथली उपासना संपन्न होणार नाही. हा नियम केलाय. एका गावात मी सहज बोललो, माझं आडनाव गोखले आहे, त्यामुळे मला एकाने विचारलं, खाऊ तुम्ही गोखले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय गजर केला? म्हणलं का काय शिवाजी महाराज काही फक्त विशिष्ट वर्गाचे आणि वर्णाचे नाही आहेत, ते महाराष्ट्राचे नव्हे सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारी ती देवता आहे. हे जाऊन बोलायचं झालं तर घरात जसे खंडोबा, ज्योतिबा, टाक असतात ना, पूजायला ठेवलेले असतात, तसं आपल्या घरात छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचे टाक असले पाहिजेत प्रत्येकाच्या हिंदूंच्या घरात. ते जर नसते तर आज आपण बोलू शकलो नसतो, राहू शकलो नसतो 450 वर्षापूर्वी. असो, तो बोलण्याचा आत्ता माझा विषय नाही म्हणून आवर घालतो मनाला. परंतु आपापल्या परीने आपापलं हिंदुत्व हे बेगडी न ठेवता, स्वार्थी न ठेवता, खरंच अतिशय अभिमान असला पाहिजे हिंदू असण्याचा. किती मोठ्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत, केवढ्या उदात्त आणि मोठ्या विचाराचे आपण पाईक आहोत, समाजासाठी जगायला शिकवणाऱ्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत. असो, आपण या सगळ्या महानुभावांचं स्मरण करूया. पण सद्गुरू कोणाला म्हणायचं, आपला विषय हा चालू होता. तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, जो निरंतर तत्श्रवणाविषयी, तत्श्रवण, तत् म्हणजे परब्रह्म वस्तू, त्याच्याविषयीच बोलतो, त्याच्याविषयीच चिंतन करतो. तत् म्हणजे परब्रह्माचंच अनुसंधान सतत ठेवतो आणि आपल्या सहवासात आलेल्या जीवात्म्यांना शिवात्म्यापर्यंत नेऊन पोचत करतो. जीव शिवाचं ऐक्य घडून आणतो, त्याला सद्गुरू असं म्हणायचं. आणखीन सद्गुरू कोणाला म्हणायचं? बिघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरू. जे जीवशिव असं अद्वैत निर्माण झालंय, त्या द्वैताची द्वैत स्थिती घालवून जे अद्वैत स्थिती प्राप्त करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. मुख्य सद्गुरूचं लक्षण काय असावं? आधी पाहिजे विमल ज्ञान, त्याला विमल ज्ञान असलं पाहिजे, आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती श्रीराम. निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, स्वरूपात निमग्न असलेला तो सद्गुरू. आणि सद्गुरू कोणाला म्हणायचं? याही वरी वैराग्य प्रबळ, ज्याचं वैराग्य प्रबळ असतं. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी श्रीराम. जो स्वधर्माचं निष्ठेनं पालन करतो, स्वधर्माचं आचरण करतो, निष्ठेनं करतो, जे वैराग्याचं वैराग्य ज्याच्या ठिकाणी, म्हणजे वैराग्य ज्याला काही म्हणतात, त्या वैराग्याचंही परम वैराग्य ज्यांच्याकडे असा असतो, तो सद्गुरू असतो. कधीही लिप्त नसतो, कामक्रोधादी कुठल्याही विकारांमध्ये लिप्त नसतो. तो कुठल्याही लोकांनी आपल्याला छान म्हणावं म्हणून तो कुठले कार्य करत नसतो. कोणी आपला उदो करावा म्हणून ते आपल्या पोस्टरसाठी तो मरत नसतो.
कुठल्याही कॉम्प्लिमेंटसाठी तो मरत नसतो. निस्पृह असतो, निरपेक्ष असतो, निवृत्त असतो सगळ्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य प्रबळतेने असतं. नुसतं वैराग्य नसतं, प्रबळतेने असतं. म्हणजे काय तर त्याचं गुणगंध वैराग्य, म्हणजे त्याला कुठल्याही पंचविषयांच्या ठिकाणी कुठलंच वैराग्य, म्हणजे त्याच्यात तर परेच असतो तो. गुणगंध वैराग्य असतं. संकल्पशून्य अंतःकरण असतं. म्हणजे आता मी असं करीन, मी तसं करीन, मी तसं, जे समोर येईल ते साजरं करायचं. कुठलंही संकल्पशून्य असं त्याचं अंतःकरण असतं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वधर्मपूर्वक श्रद्धेनं धर्माचरण करत असतो. त्याला सद्गुरू असं म्हणा. पुढे असं म्हटलंय, म्हणोनी नवविधा भजन. नवविधा भक्तीत जो करण्यात नेहमी रत असतो तो सद्गुरू. जेथे प्रतिष्ठले साधन हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे. नवविधा भक्तीमध्ये जो सतत रत असतो, आपण स्वतः रत राहतो, लोकांना नवविधा भक्ती करायला लावतो. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशामध्ये जो सतत निमग्न असतो, नवविधा भक्तीत जो सतत रममाण असतो, त्याला सद्गुरू असं म्हणा. तो बहुतांचा पालन करता, काय समर्थ लिहितात फार सुंदर, तो बहुतांचा पालन न करता त्यास बहुतजनांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपाशी. त्याला अनेक लोकांची काळजी असते. हो, सद्गुरू कोणाला म्हणायचं? ज्याला खूप लोकांची काळजी असते. आणि त्या खूप लोकांची काळजी त्याला असते इतकंच नव्हे, त्याला त्यासी असे बहुतांची चिंता, त्याला खूप लोकांची काळजी असते. तो बहुतांचा पालन करता, एका वेळेला तो अनेक जणांचा सांभाळ करीत असतो. तो अनेकांचा पालन करता असतो, तो अनेकांचा सांभाळ करणारा असतो. नाना साधने समर्था सद्गुरूपाशी, तो सगळ्या साधनांनी युक्त असतो. त्याला काही येत नाही असं नसतं, त्याला सद्गुरू असं म्हणा. अशी अनेक 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 व्याख्या केलेल्या आहेत सद्गुरूंच्या. शेवट सांगू का? नाना सद्विद्येचे गुण, समर्थ म्हणा, नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. तो अत्यंतिक कृपाळू असतो, अत्यंतिक कृपाळू असतो. आणखीन थोडं पुढे जाऊन सांगतो, अत्यंतिक कृपाळू म्हणजे कसं? अकारण प्रेम करीत असतात ते. समोरच्यानं काही जरी आपल्यासाठी केलं नाही तरी सुद्धा तो समोरच्यासाठी इतका तळमळत असतो की तू माझ्या विरोधात जा, माझ्या फॉर किंवा माझ्या अँटी, माझ्या विरोधात बोल, माझ्या बाजूनी बोल, माझ्या विषयी बोल किंवा माझ्याविषयी बोलू नको, काहीही फरक पडत नाही. मगाशी परमगुरु परात्पर गुरु सांगून झालेलं आहे अर्चना दत्तात्रय. आपण व्हिडिओ परत पहिल्यापासून बघा, आपल्याला उत्तर कळेल. आता ते सांगत बसणार नाही, माफ करा. तर आपण सगळे जर प्रयत्न पाहिले तर तो अकारण प्रेम करीत असतो जगावरती. कारण जगावर निरपेक्ष करणं याचं नाव सद्गुरु तत्व आहे. टेंबे स्वामी महाराज काय, तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर महाराज काय, आपले दासगणू महाराज काय, रंगावधूत महाराज काय, सगळे किती जणांची नावं घ्यायची, सगळेच सगळेच संत सत्पुरुष हे अकारण प्रेम करतात जगावरती. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हे जन जे नेमकं करायला पाहिजे ते करत नाहीत आणि जे करायला नकोय ते मात्र हटकून करतायत. उदाहरण सांगतो, काही सुभाषित अशी आलेली, त्याचा अर्थ असा की चालून घरात दूध येतं पण माणूस दूध पित नाही, पण दारू प्यायला मात्र मागे जात. बाहेर मुद्दाहून जावं लागतं, पैसे त्याच्यासाठी खर्च होतात, त्याच्याने आरोग्य खराब होतंय, पण ते मात्र प्यायला सगळे जात आहेत. सगळे म्हणजे सुभाषितच आहे या संदर्भाचं, की जे दधी दुग्धम ग्रहे ग्रहे, ते घराघरात मिळतंय चालून, ज्यांनी तब्येत चांगली होणार आहे ते पिण्याबद्दल अशा ते प्यावं, त्याने धष्टपुष्ट व्हावं, त्याने आपली स्मृती, बुद्धी, मेधा, प्रज्ञा चांगली व्हावी, हे नाही कोणाला वाटत. पण व्यसन मात्र बाहेर करायची बुद्धी मात्र होते. म्हणजे जे करू नये सांगितलंय तिकडे माणूस पाप अगदी हटकून करायला जातो, पुण्य मात्र सहजपणे करता येत असून ते करत नाही. पण हे जे करत नाहीत त्यांना हे तुम्ही करा आणि हे मात्र अजिबात करू नका. हे कितीही टोकाचा विरोध झाला तरी सुद्धा ते त्यांच्या ठिकाणची जी शिकवण्याची जी घेतलेला वसा आहे तो सोडत नाही. त्यांना सद्गुरू असं म्हणायचं. का? कारण हा जीवात्मा तो निर्बुद्धासारखा जीवाला जीवभाव धरून वागतोय. आज एकाने आणखीन एक प्रश्न विचारलाय, बुवा कालचं तुमचं निरूपण ऐकलं सज्जनगडच्या पेजवरचं, पण जीवभाव आणि देहभाव आणि आत्मभाव म्हणजे काय, तो एक स्वतंत्र वेगळा विषय बोलण्याचा. पण इन शॉर्ट अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर इतकंच सांगतो, कारण 10:19 झालेले आहे, 10:15 एक तास सव्वा तास होऊन गेलेला आहे. तर इतकंच सांगेन त्याच्याविषयी बोलायचं झालं तर, बरं का, की देहात्मभाव किंवा देहभाव म्हणजे काय त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो आपल्याला.
देहभाव म्हणजे मागच्या काही प्रवचनांमध्ये किंवा मागच्या फेसबुक लाईव्हमध्ये याच्याविषयी आपण बोललेलो आहोत, चर्चा केलेली आहे. मी म्हणजे देह आहे. बघा नीट ऐका, मी म्हणजे देह आहे, मला सुख दुःखादी संबंध आहे, मलाच काय ते कळतं, मी काय तो ज्ञानी आहे, मी गोरा आहे, काळा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, ठुसका आहे, जाडा आहे, बारीक आहे, हडकुळा आहे, मला ज्ञानवंत आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी उत्तम गायक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी बाई आहे, मी पुरुष आहे, मी अमका आहे, मी तमका आहे. आता किती बोललो मी हे मीला धरून. हे सगळं आपण असंच म्हणत असतो ना आपल्या परीने. पण देहबुद्धी असल्या कारणाने आपण मीला या संज्ञेत अडकून ठेवलाय. पण सद्गुरू जे असतात ते सांगतात, तू गोरा पण नाही आहेस, तू काळा पण नाही आहेस, तू म्हणजे तुझ्या आत जे चैतन्य आहे, तू म्हणजे हे शरीर. आता तुम्ही मला या माध्यमातून पाहता, ही दाढी आहे, मिशी आहे, अमको आहे, कपाळाला कुंकू लावलाय, हा जो काही एकंदरीत चेहरा तुमच्या आता परिचयाचा आहे, हे म्हणजे विवेक गोखले. हे व्यवहारात म्हणणं ठीक आहे. किंवा मला आता इथे काही जणांचे चेहरे दिसतात, इथे समोर काही सिम्बॉल दिसतात की हे लाईव्ह आहेत, 359 लोकांपैकी अगदी 5-7 चेहरे माझ्या डोळ्यापुढे दिसत आहेत आत्ता, हे मला दिसत आहेत. हे म्हणजे कोण हे मी त्यांच्या फोटोकडे पाहून ओळखलं, त्यांना बघितल्यानंतर ओळखलं. पण हे म्हणजे ते खरे ते नाही आहेत, आणि मी म्हणजे खरा तो नाही आहे. तुम्ही म्हणाले खरं आणि खोटं म्हणजे काय भानगड आहे? व्यावहारिक जगात जगत असताना जो मी वापरायचा असतो तो मीच आहे. म्हणजे का बुवा तुम्ही जेवलात का? आत्म्याला जेवण कसलं आलंय? आत्म्याला जेवण नाही, आत्म्याला काहीच संवेदना नाही. असलं जर भंपकपणाने बोलायला लागलो तर रात्रभर भुकेशिवाय तळमळत बसायला लागेल. ते हे मूढपणाचं बोलणं होईल. आपण व्यवहार शून्यता ठरेल. तुम्ही जेवलात का? तर नाही बाबा मी नाही जेवलो अजून, असंच म्हटलं पाहिजे. ते जर म्हटलं तर आपण, जर ते नाही म्हटलं तर आपण रात्रभर उपाशी राहू. देहबुद्धी याचा अर्थ असा की व्यावहारिक सत्तेत जिथे मी वापर करायला पाहिजे तो मी वापरलाच पाहिजे. पण आपण त्याचा जो अभिमान धरतो, काळं असण्याचा, गोरं असण्याचा, मी काय जे असेल ते, म्हणजे मीशी रिलेटेड जेवढं काही आपण बोलत असतो सहज भावनेने, मी उत्तम गायक आहे, मी उत्तम कीर्तनकार आहे, मी असा आहे, माझ्या गिरनारच्या एवढ्या वारा झाल्यात, मी असं झालोय, मी गाणगापुरात 56 वेळा गेलोय, मी 1760 वेळेला गिरनारला गेलोय, मी अमकं केलंय, मी तमकं केलंय, मीला धरून आपण जे जे काही स्टेटमेंट करत असतो सहजासहजी स्थितीत, संत सत्पुरुष जागा असं गचाण बघत, ए मूर्खा गाढवा, तू काय हे मी करतोस रे? तू ते काय जे 51 वेळा गेलास, 21 वेळा गेलास म्हणतोस ना, बद्रीनाथला, गिरनारला, गाणगापूरला, नरसोबाच्या वाडीला, ते केवळ दत्ताची कृपा होती म्हणून गेलास. ते जे शरीरात बळ देण्याचं काम आहे ना, तो आत्मशक्ती, आत्मा नावाचे एक घटक तिथे आहे शरीरात, आणि तो आत आहे म्हणून तो सगळं खाणं पिणं, उठणं बसणं, जाणं येणं, सगळी कर्म, पंच ज्ञानेंद्रियांची कर्म, पंच कर्मेंद्रियांची कर्म, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ही कुणामुळे जागृत आहेत हो? तर आतला आत्मशक्ती जागृत आहे म्हणून. आतला आत्मशक्ती एकदा निघून गेली की मग आपल्याला ठेवत नाहीत. त्याला देह पण म्हणत नाहीत, त्याला बॉडी म्हणतात. बॉडी उचला. का हो? कालपर्यंत आवडत होते ना तुम्हाला ते, त्यांचं बोलणं फार आवडत होतं ना, त्यांचा स्वभाव तुम्हाला फार आवडत होता ना, आता का ठेवत नाहीत? नको, मग वास यायला लागेल हो, कापूर घातलेला आहे त्यांच्या शरीराला. मग कसे संवाद होतात ते? मेलेल्या प्रेताला बोलता येत नाही म्हणून, आतनं तडफडत असेल लेखाचं, आतनं बघत असेल तेव्हा. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवहारातला जो मी असतो तो वापरावाच लागतो, पण मी म्हणजेच देह आहे याला धरून जी स्टेटमेंट केली जातात ती देहबुद्धीचं लक्षण आहे. माझा अपमान झाला, मला बोलला, लगेच माणूस तिळपापड होतो, रिॲक्ट करतो, मला थांब दाखवतोस तुला काय येते, असं वगैरे जे काय आपण बोलतो ना, तेव्हा आमचे संत सत्पुरुष संत वाङ्मयातनं जागे करतात. मी हे चिकळे परंतु न कळे, कोठील मी कोण मी. अरे तुला मी सगळं कळलं रे, पण मी नेमका कोण आहे हेच तुला आयुष्यभराचं कोडं पडलंय आणि तुला कळलं नाही. आणि मी कोण आहे हे कळलं नाही म्हणून ते मी कोण आहे हे सांगायचं काम जे करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आपल्याला कळतच नाही मी कोण आहे. आपण स्टेटमेंटवर स्टेटमेंट, वाक्यांवर वाक्य दाखवतो, थांब तुझ्यात असंच दाखवतो, मला बोललास काय, थांब तुला दाखवतोस, तुला कोण आहे विवेक गोखले कोणा दाखवून देतो. अरे कोण विवेक गोखले तू? तुझी लायकी काय? तुझी उंची किती, लांबी खोली रुंदी किती, तू किती समोरच्या लोकांना आव्हान देतोयस? चुकतंय. आपण तेव्हा सांगावं की अरे माझी लायकी काहीच नाही या जगाच्या बाजारामध्ये. मी जो खरा आहे ना तो आतला आनंदरूप परमात्मा मी आहे. सच्चित आनंद अंतरयामी, सच्चित सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. आतमध्ये, आत हृदयामध्ये दत्त महाराज आत भरलेले आहेत.
अक्कलकोट स्वामी आत हृदयात आहेत, भगवान दत्तात्रय आतमध्ये आहेत, शिर्डी साईनाथ हृदयामध्ये आहेत, गजानन महाराज शेगावचे हृदयामध्ये आहेत, माणिक प्रभू महाराज इथे आहेत, शंकर बाबा इथे बसलेत, चिलेदेव इथे बसलेत. हे सगळे आत आहेत हृदयस्थ. म्हणून हे शरीर चालतंय, बोलतंय, खातंय, पितंय, उठतंय, बसतंय. त्याला सगळ्या संवेदना कळतायत. अहो, केसातला एक जरी काही असा भाग ओढला गेला, आई ग असं आपण करतो. का कळतं होते? आत इथे एक शक्ती आहे म्हणून. आणि हेच एखाद्या मेलेल्या प्रेताचे केस ओढा, तो म्हणतो का आई ग? विचार केला पाहिजे कधीतरी या गोष्टींवरती आपण सगळ्यांनी. मी म्हणजे देह आहे या एका जाणीवेतून आपण सगळे वागत असतो, बोलत असतो, व्यक्त होत असतो. पण सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात आणि ते सांगतात, अरे ज्या देहाला तू तुझं आहे म्हणून बोलतोयस ना, ते शरीर तुझं नाहीये. तुझ्या ते देह म्हणजे तू नाहीयेस. त्या देहाच्या आत जो आत्मा आहे ना, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. तो आतला जो आत्मा आहे ना, ते तुझं मूळचं स्वरूप आहे. काल मी त्या सज्जनगडावरती बोलत असताना, त्या पेजवरती बोलताना अलर्काचं उदाहरण सांगितलं होतं. त्याचं सगळं राज्य जेव्हा हडप केलं, म्हणजे मुद्दाम आक्रमणच केलं होतं मुद्दाम तेवढ्यासाठी की त्याला कळावं. देहात्मभाव इतका जागृत झाला त्या अलर्काचा. मदालसा पुत्र अलर्क, त्याचं स्वतंत्र चरित्र आपण केव्हा तरी एकदा चर्चेला घेऊया. परंतु थोडक्यात सांगायचं तर त्या ऋतुध्वज आणि मदालसेच्या पोटी ही जी 4 पोरं झाली, त्यातला जो 4थ्या क्रमांकाचा पोरगा अलर्क पिसाटलेल्या कुत्र्यासारखा वागायला लागला. जे भोग उपभोगता येतील ते. पहिले तर नीट राज्य करीत होता, पण नंतर अपेयपान, अगत्वागमन, काय वाटेल तसा वागायला लागला. स्वैराचार, अनाचार कसाही वागायला लागला. आणि हे कळल्याच्या नंतर तो जो सुबाहू होता त्याच्या लक्षात आलं, सुबाहू हा मोठा भाऊ आहे, त्याच्या लक्षात सुबाहू म्हणजे सुबाहू असं त्या मोठ्या भावाचं नाव होतं. आणि तो सुबाहू होता, तो अतिशय पोचलेल्या स्थितीचा होता. त्याच्या लक्षात आलं, तो म्हणाला, मदालसेच्या पोटी जन्माला येऊन आम्ही 3 भाऊ जर एवढे साक्षात्कारी झालो सद्गुरू स्वरूपात आपल्या आईच्या उपदेशाने, तर आपला हा भाऊ असा विषयामध्ये एवढा लिप्त, एवढा कामी असावा, एवढा क्रोधी असावा, एवढा लोभी असावा, एवढा मत्सरी असावा नाही. हे चुकतंय गणित. आणि मग त्याने काशी नरेशाच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. आणि मग पुन्हा हल्ला केल्यानंतर ते योग मार्गाचं सामर्थ्य असं होतं की सगळे गड, कोट, किल्ले, ते माणसांची मती फिरवली. आणि ते सगळे काशी नरेश हा मांडलिक राजा होता, तो यांच्या बाजूने झाला आणि सुबाहू जिंकला. शेवटच्या क्षणाला जेव्हा अलर्काला असं वाटलं की आता आपली काही धडगत नाही, तेव्हा आईने लिहून ठेवलेलं होतं की अडचणीचा प्रसंग येईल त्यावेळेला तू ही चिठ्ठी त्याच्यात आहे ती वाच, ती तुला कामी येईल. आणि मग ती चिठ्ठी घेऊन तो पटकन निघाला. आणि पटकन सुबाहूने निरोप पाठवलेला होता की हा पळून जाईल ना, याला पळून जाऊ द्या, ह्याला अडकवू नका, ह्याला आपल्याला जेरबंद नाही करायचं आहे, पळू द्या हा. आणि मग त्या अलर्क तो पळतो इत्यादी इत्यादी गोष्ट आहे. आणि मग पुढे तिथे महाराजांनी योग वसिष्ठातला सिद्धांत तिथे सांगितलेला आहे की संग करावा सर्वथा, हे न घडे तत्वता, परिसाधूचा संग करिता भवव्यथा हरेल. संग सर्वात्मना त्याज्य हा सचेत त्यक्तुं न शक्यते. संग सोडावा सर्वथा, हे न घडे तत्वता, परी साधूचा संग करिता भवव्यथा हरेल, असं महाराज म्हणाले. म्हणजे काय? टिंबेस्वामी महाराज म्हणाले की साधूचा संग करिता भवव्यथा हरेल. आणि तो अलर्क तिथनं पळतो आणि तो निघतो. आणि तो सुबाहू त्या काशी नरेशाला सांगतो की जाऊ द्या, त्याला पळू द्या, आम्ही एका आईच्या पोटी जन्माला आलोय आणि आम्ही एवढे साक्षात्कारी झालो सद्गुरू कृपेने. आणि हा असा बावळटासारखा, देह म्हणजे मी आहे, ती दारू काय पितोय, अगत्वागमन आणि काय 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 करतोय, मूर्खासारखं वागतोय, देहालाच मी असं समजतोय म्हणून याची पंचायत झाली आहे. याला जाऊ द्या, पळू द्या, याला खरं आता आत्मज्ञान मिळण्याची वेळ आलेली आहे. आणि मग ती देहबुद्धी त्याची जी होती ती त्या साधूच्या आश्रमात आल्यानंतर त्यांनी व्यक्त केली. मग साधूच्या ठिकाणी आल्यानंतर ती बगलीत जी पेटी मारली होती ती उघडली. त्याच्यात छान चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं मदालसेनी, मदालसा गर्भरत्न, असं वर्णन टिंबेस्वामी करतात. मदालसा गर्भरत्न, रत्न होतं ते, पण ते असं चिंधीत बांधल्यामुळे कळत नव्हतं. त्या चिंधीला कळेच ना की काय आत. मोठा हिरा जर चिंधीत बांधून ठेवलेला असेल कळत नाही. आणि मोठे मोठे हिरे असतात, मोठी म्हणजे असतात काच, पण ते हिरे आहेत असं दाखवलं जातं, कळतं, एक 2-4 दिवसात कळतं. काच आहे ती कळते आणि हिरा आहे ते कळतं. झाकोळलेलं होतं, पण ते वस्त्र जेव्हा चिंधीतनं काढलं जातं कळतं, स्वच्छ, सगळीकडे त्याचा प्रकाश पडतो. आणि हिऱ्याला हिऱ्याचीच किंमत मिळते, कारण मूळचा तो हिरा आहे, त्याला काचेची किंमत नसते.
तो जेव्हा चिठ्ठी वाचतो अलर्क आणि त्या चिठ्ठीत दिलं असतं, बाळ तू विषयांच्या खूप कामातूर झाला आहेस, तू क्रोधाच्या आवेगात गेला आहेस, तू मत्सरी बनला आहेस, तू षडविकारांनी युक्त असा तू वाहवत गेला आहेस. आता एक काम कर, तुला तुझं स्वस्वरूप कळावं असं जर वाटत असेल तर तुला एक पत्ता सांगते, त्या पत्त्यावरती जा आणि त्या पत्त्यावरती गेल्यानंतर तुझी जी देहात्मबुद्धी आहे ती आत्मबुद्धी होईल. आणि त्या पत्त्याचं पत्ता कुठला होता तो मी आपल्याला सांगतो, जो श्लोक माझ्या अत्यंत टेंबेस्वामींचा लिहिलेला अत्यंत आवडीचा श्लोक आहे, अत्यंत आवडतो मला, म्हणून मी तो वेबसाईटवरती सुद्धा, जे काय म्हणतात मला त्यातलं टेक्निकली एवढं माहीत नाही, पण पहिलं फ्रंट वॉलवरती म्हणजे पहिलं जेव्हा तुम्ही वेबसाईटला माझ्या भेट द्याल त्यावेळेला पहिल्यांदाच माझ्या आवाजामध्ये तिथे एक छोटंसं ऑडिओ रेकॉर्डिंग टाकलं आहे. कारण माझी पहिली धारणा होती वेबसाईट बनवणारा, मी सगळ्यांना तळमळीने सांगितलं होतं की माझ्या त्या वेबसाईटच्या फ्रंट पेजवरती पहिले दत्त महाराज आले पाहिजेत, श्रीपाद श्रीवल्लभ आले पाहिजेत, नृसिंह सरस्वती आले पाहिजेत, अत्रिपुत्र दत्तात्रय माझ्या आवडीचा जो काळा दत्ताचा फोटो आहे तो आला पाहिजे आणि खाली हा श्लोक आला पाहिजे. मग तो ऑडिओ करून तो तिथे प्ले होतो. ज्यांना कोणाला तो श्लोक ऐकायचा असेल ते फ्रंट वॉलवरती बघू शकतात. दत्तात्रेयम प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबंधुं मुकुंदम. कसे सुंदर श्लोक आहेत पहा, शब्दामागे शब्द किती छान पद्धतीने येतात ते पहा. दत्तात्रेयम प्रपद्ये शरणम अनुदिनम. त्यांना शरण अनुदिन जावं असे दत्त महाराजांचे पाय आहेत सद्गुरूंचे. दीनबंधुम, ते दीनबंधू आहेत. आई सांगते पत्ता, कोण? मदालसा अलर्काला पत्ता सांगते. दत्तात्रेयम प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबंधुं मुकुंदम. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम. ऋषी मुनी जपी तपी संन्याशी ज्यांचं मार्गदर्शन घ्यायला येतात असा तो देव आहे, असे ते सद्गुरुनाथ आहेत. कसे आहेत ते, कसे असतात, कसे वावरतात, कसे वागतात, कसं लक्षण आहे त्यांचं? भस्माभ्यंगम जटाभिः सुललित मुकुटं दिक्पटं दिव्यरूपम. काय सुंदर श्लोक लिहिला टेंबेस्वामी महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. भस्माभ्यंगम जटाभिः सुललित मुकुटं दिक्पटं दिव्यरूपम. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरूं चारुशीलम. संपूर्ण शरीराला ज्यांनी भस्म धारण केलेलं आहे, भस्माभ्यंगम. आपल्या शरीरातलं तेज समोरच्याला जर सहन झालं नाही आणि जर तो खाली कोसळून पडला, ते तेज सहन झालं नाही तर ते झाकावं म्हणून जो शरीराला फेअर अँड लवली, त्यातलं फेअर आता काढलंय म्हणे, आता फक्त लवली काहीतरी ठेवलंय, असं काल परवाच मी टीव्ही मध्ये पाहिलं. आपलं नसलेलं सौंदर्य उजळण्यासाठी वर्षानुवर्ष क्रीम चोपडत असतात लोक थोबाडाला, आपल्या चेहऱ्याला, पण दिसत नाहीत तशी गोरीपान. हे खरंच आहे, 7 दिवसांमध्ये असा फरक दिसेल म्हणून दाखवतात त्या जाहिरातीमध्ये. ते वेस्ट इंडिज, केनिया किंवा जरा तिकडे मध्य भारतात किंवा दुसऱ्या भारतात जरा हे प्रयोग करून बघा. 7 दिवसात उजळला नाही चेहरा तर पैसे वापस असं वगैरे लिहिलेलं असतं. नाही मिळत, ते फक्त भुलवण्यासाठी असतं ते. इथे संत सत्पुरुष सद्गुरू हे आपली तेज सहन नाही झालं तर पंचायत होईल म्हणून भस्म लावत असतात. आपण आपलं नसलेलं सौंदर्य उजळून निघावं म्हणून प्रयत्न करत असतो, पावडरी लावत असतो, काय काय क्रीम लावत असतो. ते आपल्याकडचं तेजाचा परिणाम लोकांवर होऊ नये म्हणून भस्म लावत असतात शरीराला. भस्माभ्यंगम, संपूर्ण शरीराला भस्म धारण करतात. आई सांगते पत्ता, आई अलर्काला आधीच लिहून ठेवलाय. आणि देहासक्त असलेला, देहभाव धरलेला असा तो राजा अलर्क. आणि काय कसे ते? भस्माभ्यंगम जटाभिः सुललित मुकुटन. जणू काही त्या डोक्यावरती ज्या जटा आहेत ना, त्या जटा म्हणजे जटा नव्हे दत्ताच्या, त्या जटा म्हणजे जटा, या जटा नसून, त्या जटा नसून तो एक जणू काही किरीटच घातलाय, जटारूपी किरीट घातलाय. काय टेंबेस्वामी भाषा लिहितात. जटाभिः सुललित मुकुटम, त्या जटारूपी किरीट घातलाय, मुकुट घातलाय. आणि दिक्पटन दिव्य रूपम. दिक म्हणजे दिशा, पट म्हणजे कापड. दिशा हेच जणू वस्त्र ज्यांनी परिधान केलंय म्हणून त्यांना दिगंबरम यस्मात् दिगंबरः. ज्याने दिक म्हणजे दिशा, दिशा हेच जणू पांघरून आपल्या अंगावरती ओढलंय त्यांना दिगंबर असं म्हणतात, दत्त म्हणतात, दिगंबर म्हणतात. भस्माभ्यंगम जटाभिः सुललित मुकुटं
दिक्पटन दिव्य रूपम, दिव्य रूप आहे त्यांचं, तुझ्या सद्गुरूंकडे तुला जे पाठवतोय ना दिव्य रूप आहे. आणि कुठे राहतात ते? सह्याद्रौ, सह्य शिखरावरती राहतात नित्य. नित्यवासम, नित्यवास आहे त्यांचा सह्य शिखरावरती, माहुरगडावरती, गिरनार पर्वतावरती. सह्याद्रौ नित्यवासम. शेवटचेवळ टेंबेस्वामी फार छान लिहितात. प्रमुदितम मलम सद्गुरुंचारुशीलम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ते तुझे सद्गुरू आहेत. आणि मग तो जेव्हा तिथे पोचला, गेला, नमस्कार केला, पाया पडला, दत्तप्रभूंना पाहिलं त्याने मात्र, आणि त्याचं राज्य काबीज केलं होतं. सुबाहूने धडा शिकवण्यासाठी, त्याची देहबुद्धी जावी म्हणून ते राज्य घेतलं होतं. वास्तविक तो परमपदाला पोचला होता सुबाहू, पण त्याने आपल्या काशी नरेशाला हाताला धरून हल्ला घडवून आणला होता मुद्दाहून, तो जरा ठिकाणावर यावा अलर्क म्हणून. आणि जेव्हा हे माझं राज्य गेलं, माझी सत्ता गेली, माझे पैसे गेले, माझं सगळं जे जे मी 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 वालं जे जे ते सगळं गेलं. आता टेंबेस्वामींच्या त्या वर्णनात, दत्त महात्म्यात अध्यायाच्या शेवटी टेंबेस्वामी लिहितात, संभावितांची अपकीर्ती, संभावित जी लोक असतात त्यांची अपकीर्ती ती जाणावी मृती. मृती म्हणजे मृत्यू वाटतो त्यांना. जे मानी लोक असतात त्यांचा अपमान झाला की तो त्यांना मृत्यू समजतो, हृदयाला लागतो. तो जो होता संभावितांची अपकीर्ती, ती अपकीर्ती झाली होती म्हणून तो तळमळत होता. माझं गेलं, माझे पैसे गेले, माझं सगळं गेलं, माझं सगळं गेलं, माझं मी, माझी सत्ता गेली, माझे पैसे गेले, माझा ऐशोराम गेला, माझं सगळं गेलं, माझं गेलं, माझं गेलं. तळमळ होती ना, माझं सगळं गेलं म्हणून. ही देहबुद्धी. कालच्या विचारलेल्या आजच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधते हो इथे. देहबुद्धी काय आणि आत्मबुद्धी काय? देहबुद्धी काय आणि आत्मबुद्धी काय? देहबुद्धी ही माझी सत्ता गेली, माझे पैसे गेले, माझा ऐशो आराम गेला, माझे भोग भोगायचे होते ते सगळं गेलं, माझं गेलं, माझं गेलं. ते मी आणि माझं हे वाटतं, इतक्या घट्टपणे वाटतं की मी म्हणजे जे शरीर आहे, मला आलेलं सुख हेच माझं सुख आहे, मी जे दुःख भोगतोय तेच माझं दुःख आहे, असं जे जे सतत वाटतं ते ज्याच्यामुळे वाटतं त्याला देहबुद्धी असं म्हणतात. मग हा जेव्हा अलर्कच दत्तगुरूंना शरण जातो तेव्हा दत्तप्रभूंच्या पुढ्यात उभा राहिला आणि हात जोडून प्रार्थना करतो, माझ्या माऊलीनी, माझ्या आईनी तुमचा पत्ता मला सांगितला सद्गुरू म्हणून. सद्गुरूंच्या ऋषीलम दत्तात्रेयम प्रपद्ये शरण मनुदिनंदीन बंधुम मुकुंदम. हे दत्तात्रेया, हे अत्रिपुत्रा, तुमच्या चरणारविंदी आता लोटांगण घालतो, मला सांगा तरी सांगा, माझी तळमळ दूर करा, माझ्या चित्तातली जी तळमळ आहे ती आता तुम्ही दूर करा. म्हणून जेव्हा शरणागत भाव ठेवला आणि शरण झाला, आव्यो शरणे बाळ अजाण उठ दिगंबर चाल्या प्राण. अगदी तेच शब्द, तळमळ निववीरे. आता माझ्या मनातली तळमळ आहे, माझं सगळं गेलंय, मी सगळं हरवून बसलोय, मी हरलो, माझी अपकीर्ती झाली. जेव्हा नाक घासला आणि नमस्कार केला, सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी काय करतात? सद्गुरू काय असं की ती जादूची काडी फिरवली आणि लगेच थांब, तुझं राज्य गेलं का, थांब तुला राज्य आणून देतो, असं केलं का त्यांनी दत्तगुरूंनी? नाही. ग्रंथ वाचा, पहा, चिंतन करा, मनन करा. काय सुंदर भाव आहेत ते वाचताना ना. तो अलर्क आपण होत असं आपल्याला वाटलं पाहिजे. श्रोते, मी अलर्क आहे, आपण पण असेच वागत असतो ना, कमी अधिक फरकाने, किंवा जास्तीच आपण असेच वागत असतो. आणि जेव्हा तो शरण जातो आणि दत्तप्रभू त्याला पुढ्यात उठून उभा राहा, नमस्कार घ्या, उठ उभा राहा. पहिला प्रश्न विचारला, कोण आहेस रे तू? कोण आहेस तू? तू कोण? एवढा एकमात्र प्रश्न विचारला. किती? एकमात्र प्रश्न विचारला, कोण आहेस तू? तू कोण आहेस? एकच प्रश्न विचारला दत्तप्रभूंनी, एकच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? आता देहबुद्धी होती, म्हणजे आपली सगळ्यांची देहबुद्धीच असते. पटकन म्हणाला, माझं नाव अलर्क, ऋतुध्वज राजा आणि मदालसेच्या पोटी मी जन्माला आलेला चौथा पुत्र, माझं नाव अलर्क. आपण कसं सांगतो? विवेक नरहरी गोखले, नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, 416-104. कसं आपण पटकन आपला सगळा पत्ता सांगतो, नाव सांगतो, वडिलांचं नाव सांगतो, आडनाव सांगतो, सगळं 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 आपण सांगतो की नाही? नाव विचारल्यानंतर अगदी जसंच्या तसं त्याने सांगितलं, माझं नाव अलर्क, माझ्या वडिलांचं नाव ऋतुध्वज, माझ्या आईचं नाव मदालसा, माझं अमकमक राज्य, मग ते असं आहे, ते म्हणजे 3 भाऊ असेच आहेत. आणि मग माझं बघा महाराज सद्गुरू, अहो बघा काय झालं, काय वाट लागली बघा, माझ्या भावाने हल्ला केला हो, माझं सगळं मला निराधार करून टाकलं, माझं सगळं राज्य हिसकावून घेतलं, सगळं रडगाणं गायलं. दत्त महाराजांनी डोळे असे मोठे केले, त्रैमूर्ती दत्तात्रेयांनी एकच प्रश्न विचारला, अरे मूर्ख आहेस का तू? तुला मी पहिला एकच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? कोण आहेस तू? एवढा एकच प्रश्न विचारला.
मी तुझ्या शरीराचा पत्ता नाही विचारला, या शरीराला काय म्हणतात ते नाही विचारलं, तू कोणा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलास ते नाही विचारलं, तू कुठल्या नगरीचा राजा आहेस ते पण नाही विचारलं, तुझं काय चोरीला गेलं ते पण नाही विचारलं. मी तुला एकच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? हु आर यू? कोण आहेस तू? तू कोण आहेस एवढं सांग, नीट सांग, विचार करून सांग. तो पुन्हा पुन्हा सांगा, मला हा 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 एवढंच मला व्याख्या माहिती आहे, या देहाला म्हणजे मला अलर्क म्हणतात एवढंच मला माहिती आहे. ते म्हणले, मूर्ख आहेस तू, तुला कळलं नाही अजून मला काय म्हणायचंय. तू कोण आहेस? तू अलर्क आत्ता आहेस, आई वडिलांच्या पोटी आत्ता आलास, त्याच्या आधी कुठे होतास? मग त्याला म्हणायचं शाळा घेणं. मग दत्तगुरूंनी वेगळी शाळा सुरू केली आणि त्याला विचारलं, कोण आहेस तू? मग त्याने सांगितलं, महाराज मग मग तो जो संवाद टेंबेस्वामी दत्त महात्म्यात दिलाय तो अतिशय अप्रतिम आहे. तो म्हणतो, हां आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं, रिडिंग बिटवीन द लाईन्स, मतितार्थानं काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलं. म्हणजे आत्ता या शरीराला अलर्क म्हणतात, आत्ता माझी आईचं नाव मदालसा, माझ्या वडिलांचं नाव ऋतुध्वज, माझं अमुक अमुक आडनाव, माझं अमका अमकं, मी या नगरीचा राजा. पण माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचंय दत्तगुरू. मी पोटात असताना तिथे कसं आलो हे तुम्हाला विचारायचंय का? माझ्या लक्षात आलं, ती प्रोसेस माझ्या लक्षात आली. वीर्य आणि रक्ताचं एकीकरण झालं आणि मग ते असं झालं. मग वडिलांच्या ठिकाणी वीर्य कुठनं निर्माण झालं? तर ते अन्नातनं झालं. मग अन्न कुठे आलं? मग औषधी, मग औषधीत अन्न, अन्नातनं वीर्य, मग रक्त वीर्याचं एकत्र झाल्यानंतर मग रेत ते एकत्र आल्यानंतर मग गर्भधारणा झाली, मग मी तिथे आलो, मग प्राण नावाची शक्ती आली. मग तू कोण आहेस हे जेव्हा विचारल्यानंतर कळलं की त्या देहात जे चैतन्य ओतलं गेलं ते म्हणजे कोण आहे. मग महाराज मी कोण आहे मला कळलं. हा म्हणाले, हे शरीर आहे ते तू नव्हेस, तुझ्या आत जो आत्मा आहे ना ते माझंच स्वरूप आहे, दत्त स्वरूप, मीच तुझ्या हृदयात आहे. जेव्हा त्याला कळलं की मी दत्त स्वरूप आहे, मग भगवंताने एवढं सांगितलं, तू कोण आहेस सांगू का तुला, तुला नसेल कळलं तर, ते तू आहेस. ते म्हणजे परब्रह्म, निर्गुण, निराकार, शुद्ध बुद्ध, नित्य, व्यापक स्वरूपाचं, सगळ्या जगात एकाच वेळेला विराजमान असलेलं, साक्षीभूत असलेलं, चैतन्य स्वरूप असलेलं, आनंद स्वरूप असलेलं, सत्य स्वरूप असलेलं, चित चैतन्यमयी असलेलं. आत्मा कधीही दमत नाही, शरीर दमतं, आत्मा नाही. आत्म्याला सुखही नाही, आत्म्याला दुःखही नाही, आत्म्याला येणंही नाही आणि आत्म्याला जाणंही नाही. तू आत्मस्वरूप आहेस, शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वरूपाचा तू आहेस आणि ते माझं स्वरूप आहे, दत्त स्वरूप, मी असा आहे आणि तसाच तू आहेस. तू आणि मी वेगळा नाही, जीवो ब्रह्मैव नापरः, तू आणि मी वेगळा नव्हेच मुळे. आणि तू दत्त आहेस, मग आता तू जर दत्त असशील, सगळ्या या युनिव्हर्सल, या सगळ्या विश्वाचा बाप जर तू असशील, तर एका कुठल्या तरी एका कप्ट्यातलं एखादं राज्य गेलं म्हणून तुला हळहळ आहे का? आता तुला दुःख आहे का? त्याने शेवटी कन्फर्म केलंय, त्याने अगदी शेवटी स्वतःहून स्वच्छ सांगितलंय, महाराज मला आता कुठलंही राज्य नको, मला काही नको, माझे कोणी शत्रू नाही, माझ्या भावानं राज्य केलं तरी सगळं चालेल इत्यादी. त्याला एका फक्त प्रश्नाने दत्तगुरूंनी सावध केलं, तू कोण आहेस? श्रोते हो, आजच्या निरूपणाची सांगता करताना आपण सुद्धा आजचा भाग गुरुपौर्णिमेच्या उत्सवात आपण निसताना याच गोष्टीचं चिंतन करायचंय. मी कोण आहे? कहा अहम, कहा अहम, अहम कहा, मी कोण आहे नेमका? हे शरीर काळं, उंच, ठेंगणा, ठुसका, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मराठा, जातीपातीत राजकारण करणारा, धर्माधर्मात राजकारण करणारा, उच्च नीच भेद पाळणारा, सोळं पाळणारा, खूप मी काहीतरी प्रयास करणारा, मी खूप ज्ञानी आहे म्हणून गाणारा, मी खूप पंडित आहे म्हणून बोलणारा, कोण नेमका मी आहे कोण? याचा केव्हा ना केव्हा तरी जागृत होऊन या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तो विचार जेव्हा आपल्या चित्तात प्रगट होईल तेव्हा त्याचं उत्तर जगातली कुठलीही पाठशाळा देणार नाही, त्याचं उत्तर फक्त सद्गुरुनाथ देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंच्या चरणारविंदी जावं आणि त्यांना विचारायचं, अहम कहा, कोण आहे मी? कहा अहम, मी कोण आहे नेमकं? आणि मग हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला जातो तेव्हा ते आपल्याला उत्तर देतात, तू आहेस, तत्त्वम असी. मग त्याला बोध होतो, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मस्वरूप आहे. आणि हे सगळं बोलीभाषेतलं झालं. उद्या आपण त्याच्यावरती निराळी चर्चा करूया. उद्या बरोबर 9 वाजता आपण पुन्हा इथे एकत्र जमूया. आजच्या दिवशी एवढं पुरे. गुरूंचे वेगवेगळे प्रकार आजच्या दिवशी आपण पाहिलं. गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु याबद्दल आपण चर्चा पाहिली. आणखीन देहभाव, आत्मभाव नेमका काय त्याविषयी अलर्काचं उदाहरण घेऊन आजच्या दिवशी आपण हा निरूपणाचा भाग पाहिला. उद्या बरोबर 9 वाजता आपण पुनश्च एकदा भेटूया. यथामती यथाशक्ती. उद्या आणि परवा 2 दिवस अधिक प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत. काही जणांनी कॉमन प्रश्नाचा रोख कॉमन आहे, त्याचं उत्तर यातनं जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
आणखीन काही काही छान छान प्रश्न आहेत, ते आपल्याला उद्या आमच्या एका वाडीतल्याच एका ताईंनी विचारलंय की फार प्रश्न सांगून ठेवतो, फार छान प्रश्न विचारला आहे. एका ताईंनी प्रश्न विचारला आहे, जेरे म्हणून आमच्या नाही आत्ता नाव नाही आठवते, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की पतिव्रता स्त्री म्हणजे तिला पतिव्रता धर्म सांगितलेला आहे, मग तिने निराळा गुरु करायचा असतो का? नवरा बायकोचं नातं आहे आणि त्यांनी मग वेगळा गुरु करायचा असतो का? असा एक प्रश्न छान विचारलेला आहे. याचं उत्तर सुद्धा टेंबे स्वामींनी, दत्त महात्म्यात टेंबे स्वामींनीच याचं फार छान उत्तर दिलंय. खूप प्रश्न आज लोकांनी खूप छान छान प्रश्न विचारलेत. त्याचं सगळ्याचं यथामत यथाशक्ती वेळेमध्ये आपण नक्की निरूपण पाहूया. आज इथे थांबूया. आज गुरुस्तवन म्हणतोय, गुरुवंदना माझ्याबरोबर आपणही म्हणा, आणि उद्या मी आपल्याला इथे पोस्ट करतो सकाळी सकाळी ते गुरुवंदना. आणखीन आपण सद्गुरूंची प्रार्थना करूया आणि आजच्या दिवशी सांगता करूया. गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना, मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव. सगळ्यांनी म्हणून ऐकलं तरी चालेल, ऐकून म्हणलं तरी चालेल. एक एक ओळ सांगतोय. तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो, तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो, इस तन में समाये हो, मुझे प्राणों से प्यारे हो, इस तन में समाये हो, मुझे प्राणों से प्यारे हो, नित माला जपू तेरी नहीं दिल से भुला देना, नित माला जपू तेरी नहीं दिल से भुला देना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना. शब्द ऐका. करुणानिधि नाम तेरा, करुणा दिखलाओ तुम, करुणानिधि नाम तेरा, करुणा दिखलाओ. वाव. सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ तुम, सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ तुम, मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा लेना, मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा देना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना. पापी हूँ या कपटी जैसा भी तुम्हारा हूँ, पापी हूँ या कपटी जैसा भी तुम्हारा हूँ, घर बार छोड़ कर मैं इस जग में अकेला हूँ, घर बार छोड़ कर मैं इस जग में अकेला हूँ, तेरे दर का भिखारी हूँ, मेरे दोष मिटा देना, तेरे दर का भिखारी हूँ, मेरे दोष मिटा देना,
वाह। गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना। मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना, मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना। गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना। मैं आपका सेवक हूँ, चरणों का चेला हूँ, मैं आपका सेवक हूँ, चरणों का चेला हूँ। नहीं नाथ भुला न मुझे, इस जग में अकेला हूँ। गाइए। सही नाथ भुला न मुझे, इस जग में अकेला हूँ। तेरे दर का भिखारी हूँ, मेरे दोष मिटा देना, तेरे दर का भिखारी हूँ, मेरे दोष मिटा देना। गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना। मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना, मैं शरण पड़ा तेरी चरणों में जगा देना। गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना, गुरुदेव दया करके मुझे शरण लगा लेना। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजची घडलेली सेवा उद्या बरोबर आपण पुन्हा एकदा 9 वाजता नक्की भेटूया। आजची झालेली सेवा अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आणि दत्त स्वरूप आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथे थांबतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं। दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त। धन्यवाद।